पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। या ग्रंथातील शेवटच्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। 31व्या श्लोकाचा हा विषय जो आहे हा उपनिषदांमधला तसाच्या तसा इथे घेण्यात आलेला आहे। मुंडक उपनिषदातील हा मंत्र 31व्या क्रमांकाचा श्लोक म्हणून भगवान आद्य शंकराचार्यांनी स्वीकारलेला आहे। भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे। असा हा श्लोक आहे। याचा सरळ अर्थ जो आहे तो आपण मागील 2 चिंतनांमध्ये पाहिलेला आहे। हृदय ग्रंथीचा भेद होणं, सर्व संशयांचा नाश होणं किंवा छेद होणं आणि सर्व कर्माचा क्षय होणं, या 3 फलांची आपल्याला प्राप्ती होऊ शकते जर आपण भगवंताचा दर्शन करू किंवा परावर असलेला जो भगवंत आहे, परावर असलेला जो परमात्मा आहे किंवा ब्रह्म आहे, त्याच्या दर्शनाने किंवा तो दृष्ट झाल्याने किंवा त्याचं ज्ञान झाल्याने आपल्याला या 3 फलांची प्राप्ती होऊ शकते। या 3 पैकी एकाही फलाची जरी आपल्याला इच्छा असेल तरी आपल्याला भगवंताचं दर्शन करणं किंवा तो भगवंत दृष्ट होणं गरजेचं आहे। मागील वेळेस आपण असाही विचार केलेला आहे की 3 फल सांगितलेलं असल्यामुळे हे 3च फल का घेण्यात आले याची संगती लावायला काही हरकत नाही। तर पहिला भाग एका अधिकारी महापुरुषासाठी आहे, दुसरा दुसऱ्या महापुरुषासाठी, तिसरा तिसऱ्या महापुरुषासाठी। म्हणजे जो आपल्या हृदय ग्रंथीचा भेद करू इच्छितो किंवा त्याचा नाश करू इच्छितो तो उत्तम अधिकारी आहे। ज्याला आपले सर्व संशय नष्ट व्हावेत असं वाटतं तो मध्यम अधिकारी आहे, आणि ज्याला आपल्या कर्माचा क्षय व्हावा असं वाटतं तो कनिष्ठ अधिकारी आहे। अधिकार भेद जरी या ठिकाणी दिसत असला तरी सुद्धा अधिकारी आहे हा महत्त्वाचा विषय आहे। आणि तिन्ही ठिकाणी भगवंत प्राप्त करण्याचा उपाय किंवा भगवंताला प्राप्त करण्याची इच्छा असणं गरजेचं आहे, तसे उपाय शोधणं गरजेचं आहे। तर तस्मिन् दृष्टे परावरे असं जे म्हटलेलं आहे त्यामध्ये परावर ब्रह्म दृष्ट व्हावं असा अपेक्षित अर्थ आहे। मग तो दृष्ट व्हावा म्हणजे त्याचं ज्ञान व्हावं किंवा तो आपल्याला पाहता यावा असा आपला विषय आहे। तर तो कसा पाहता येईल यासाठी आपल्याला काहीतरी उपाय शोधावा लागेल। पण हे करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायला पाहिजे, आपला 3 पैकी कुठल्या तरी एका ठिकाणी अधिकार सिद्ध करावा लागेल, तरच आपण त्या उपायांचा विचार करू शकतो। अर्थात 30 श्लोकांचा ज्यांनी कोणी अभ्यास केला, या मागे आपण ज्या 30 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे त्या 30 श्लोकामध्ये जो अधिकारी पुरुष असेल तो जर अनुभवजन्य ज्ञान प्राप्त करू शकला तर त्याला त्या भगवंताचं दर्शन होणं अशक्य नाही। म्हणजे तो त्या भगवंताच्या प्राप्तीच्या दिशेने नक्की जाऊ शकतो जर त्याने त्या 30 श्लोकांचा विचार केला। म्हणून 30 श्लोक जे आहेत ते आपल्यासाठी काय आहेत, महत्त्वाचा विषय आहे। 30 श्लोकांमधल्या काही श्लोकांमध्ये, शेवटच्या काही श्लोकांमध्ये आपण समाधीचा अभ्यास केलेला आहे। त्याच्या आधी आपण वेगळ्या पद्धतीने दृक आणि दृश्य या दोन्ही पदांचा विचार केलेला आहे।
एक पद आहे दृक, एक पद आहे दृश्य. दृश्य आणि दृक यांच्यामध्ये जो विवेक आहे, हा विवेक करणं जगातला सगळ्यात मोठा विवेक आहे. कारण विवेक म्हटल्यानंतर योग्य काय अयोग्य काय असं ज्याला दोन्ही बाजूनी पाहता येतं, हे योग्य आहे हे अयोग्य आहे असं ज्याला पाहता येतं, त्याची बुद्धी विवेक असलेली आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु विवेक या शब्दामध्ये योग्य अयोग्य हा जे आपण विचार करत असतो, त्यामध्ये योग्य अयोग्य प्रत्येकाचं बदलतं. योग्य अयोग्य म्हणजे चांगलं वाईट हे प्रत्येकानुसार बदलत राहतं. म्हणजे प्रत्येक माणसाचा विवेक जो आहे तो वेगवेगळा असतो. आता तो त्याच्या घरानुसार, त्याच्या राहण्याच्या ठिकाणानुसार बदलतो. म्हणजे आपण ज्या कुटुंबात आहोत, ब्राह्मण कुटुंबामध्ये विवेक वेगळा दिसेल, क्षत्रिय कुटुंबामध्ये वेगळा दिसेल, वैश्य शूद्र कुटुंबामध्ये वेगळा दिसेल, भारतामध्ये वेगळा दिसेल, अमेरिकेमध्ये वेगळा दिसेल. म्हणजे ज्या गोष्टीला आपण योग्य मानतो त्या गोष्टीला इतर लोक योग्य मानतीलच असं नाही. म्हणून आपल्यासाठी जो विवेक असतो तो कदाचित दुसऱ्यासाठी विवेक राहत नाही, त्याच्यासाठी तो काही सहज वेगळा विषय असतो. म्हणजे आपण ज्याला योग्य शब्दाच्या अंतर्गत घेतो त्यालाच अमेरिकेतली माणसं योग्य शब्दाच्या अंतर्गत घेतील याची काही गॅरंटी नाही. म्हणून त्यांचा विवेक बदलतो. मग आपल्याला आपला योग्य वाटतो, त्यांना त्यांचं योग्य वाटतं आणि याच्यामध्ये वाद सुरू होतो, याच्यामध्ये गोंधळ सुरू होतो. म्हणून प्रत्येकाच्या दृष्टीने त्याचा विवेक बरोबर आहे, प्रत्येकाच्या दृष्टीने त्याचा विवेक बरोबर असतो. तर योग्य काय अयोग्य काय हे कळणं फार अवघड आहे. कारण एकदमच शेवटच्या फलावरून जरी आपण विवेक तपासायला लागलो तर फार अवघड परिस्थिती होऊन जाते. काय होते? अवघड परिस्थिती होऊन जाते. तर एक उदाहरण म्हणून एक व्यवहारातला एक भाग सांगतो. एक आमची प्रोफेसर मला म्हणे की योग आणि आसन आणि त्यानुसार करण्यात येणाऱ्या क्रिया करणं चांगलं आहे का नाही, म्हणजे श्रेष्ठ काय. कारण योगासन किंवा हे सगळं जे करणं आहे त्याने दीर्घायू किंवा व्यवस्थित हे सगळं राहिलं पाहिजे. तर ते योग्य आहे का नाही आहे, श्रेष्ठ आहे का नाही सांगा. तर मी काही उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाही आहे, कारण मला माहिती आहे त्याचं उत्तर वेगळं असणार आहे. त्यामुळे त्या माणसाला आपण सांगण्यात काही अर्थ नसतो. पण तरीसुद्धा तो मनुष्यसुद्धा गमतीनेच सांगत होता, हे त्यातला एक भाग आहे. तो काय माझी परीक्षा म्हणून मला विचारत होता असं नाही. तर तो म्हणे की अयंगार गुरुजी किती वर्ष असताना वारले तुम्हाला माहिती आहे कोणाला? अयंगार गुरुजी हे वर्ल्ड फेमस म्हणजे जगतविख्यात योग तज्ज्ञ मानले जातात. ते पुण्यातच राहत होते. त्यांचं इथे जवळच कुठे मॉडर्न कॉलनीमध्ये त्यांचं सेंटर पण आहे, अजूनही आहे, चालू आहे. त्यांचे खूप मोठमोठे शिष्य आहेत जागतिक दर्जाचे. तर ते किती साली वारले, किती वया झाल्यानंतर वारले कोणाला माहित आहे का? 92, समजा 92 धरू, आपल्याला माहित नाही 92 असेल 94 असं, पण त्यांनी आता काहीतरी आकडा धरला, 92 साली वारले. आता दुसरा एक माणूस सांगतो, तो एकदम वेगळा माणूस आहे. म्हणजेच त्यांच्या एकदम विरुद्ध साईडला एक माणूस आहे, त्याचं नाव आहे जसवंत सिंग का खुशवंत सिंग, काय ना त्याचं? हा तो एक मोठा लेखक वगैरे आहे आणि दारू वगैरे सगळा एन्जॉय लाईफ असे टाईपचा माणूस आहे. ईट ड्रिंक अँड मेक मेरी. तर तो पण जगप्रसिद्ध माणूस आहे. त्याचं नाव सांगण्याचं कारण काय, तो सुद्धा जगप्रसिद्ध माणूस आहे. तो वारला कधी? वयाच्या किती वर्षी? आता तुम्हाला हाच माहित नाही म्हणलं, हा तरी कसा माहिती? तुम्ही इकडेही माहित नाही तिकडेही माहित नाही, आपण कुठे चाललो हे पण माहित नाही. म्हणजे आपण नक्की कुठे होते हेच आपल्याला माहित नाही. असो, तर हा जो खुशवंत सिंग का काहीतरी नाव आहे, मला त्याचं पक्क नाव माहित नाही, पण तो जो माणूस आहे तो यांचं 92 आहे, तर आपण अंदाजे तो 96 साली वारला, म्हणजे 96 वर्षाचा झाल्यावर वारला. म्हणजे किती वर्षाचा फरक आहे? मग आता हा विषय सांगा की योग करणं चांगलं आहे का तो जसा जगला तसं जगणं चांगलं आहे? म्हणजे तो रोज दारू प्यायचा असं मला त्या प्रोफेसरने विचारलं. मग त्याच्या पुढे त्याला काय उत्तर द्यावं?
तर त्याने सांगितलं हे असं जागण्यापेक्षा मरमर करण्यापेक्षा, कारण योगासन करायचं म्हणजे पहाटे 5ला उठा, 5ला सुरू करायचं असेल तर 4ला उठा. आणि तुम्हाला माहिती आहे व्यायाम करायला किती त्रास आहे, नाही का? मग हा एवढा त्रास करून 92 वर्ष जगणार आणि हा आपला मस्त जगून सुद्धा 96 वर्षापर्यंत जगणार आहे. मग कुठलं श्रेष्ठ आहे? आता विवेक कुठे आहे? तर ही जी गोष्ट ही गमतीशीर असते. विवेक ही काय आहे? ही एक गमतीशीर गोष्ट आहे. तर विवेक हा प्रत्येकाचा काय असतो? वेगळा असतो. तुम्हाला फलावरून, कारण फल त्याच्यातून फल बघणार ना. तुम्ही योगासन किंवा प्राणायाम हे कशासाठी करणार? तुमची प्रकृती नीट राहावी वगैरे इत्यादी इत्यादी कारणासाठी आज जगभर तो करो योग रहो निरोग असं ते रामदेव बाबा म्हणतात. मग आता इथे लावा काय नियम लावता येतो का? त्याने कुठंच योग नाही केलं आणि काहीच केलेलं नाही. तो जास्त 4 वर्ष जास्त जगलाय आहे ना, असं त्यांचं म्हणणं आहे काही लोकांचं. आता ह्याच्यामध्ये ज्यांना मौज मजा करायची त्यांच्यासाठी बरोबर आहे एकदम, ते लोकांना लगेच हे उदाहरण आहे. ठीक आहे, ज्यांना तसं आयुष्य जगायचं आहे. आणि ज्यांना निग्रह करून किंवा अशा प्रकारचं व्यवस्थित आयुष्य जगायचं त्यांच्यासाठी निराळी गोष्ट आहे. तर सांगण्याचा मुद्दा की हे बरोबर काय, हे बरोबर, हे डिसाईड करणं किंवा ह्याचा निर्णय लावणं हे आपल्यासाठी नव्हे, जगामध्ये प्रत्येकासाठी अत्यंत अवघड आहे. म्हणून विवेक हा शब्द काय आहे? अत्यंत अवघड आहे. आणि ज्ञान मार्गामध्ये विवेक ही पहिली पायरी आहे. कारण की ज्ञान मार्ग हा जगात सर्वश्रेष्ठ मार्ग मानला जातो आणि ज्ञान मार्ग हा वेदांताचा विषय आहे. वेदांत म्हणजे वेदाचा अंतिम भाग आहे तो, म्हणून वेदापेक्षा तो वेगळा नाही. आणि वेदामध्ये कर्म उपासना हा पहिला भाग आहे. कर्मकांड धर्मकांड याला पहिला भाग म्हणतात किंवा त्याला धर्ममीमांसा असं म्हणतात. तर धर्ममीमांसा जी आहे ही उपनिषदात वेदामधला पहिला भाग आहे. आणि वेदातला जो शेवटचा भाग आहे आरण्यक आणि उपनिषद, यामध्ये जे भाग येतो त्याला वेदांत किंवा त्याला ज्ञानकांड किंवा ज्ञानमीमांसा किंवा ब्रह्ममीमांसा किंवा ब्रह्मविद्या रहस्यविद्या अशी नावं आहेत. आता वेदांतामध्ये विवेक हीच पहिली पायरी आहे. म्हणजे तुम्ही विवेक करू शकले नाहीत तर तुम्ही ज्ञान मार्गामध्ये आलेले नाही. ज्ञान मार्गामध्ये तुमचा अजून तपास नाही असं धरून चालावं लागतं. मग विवेक म्हणजे काय ह्याची व्याख्या करणं, याचा विचार करणं फार अवघड आहे. हे तुम्हाला मी मागाच्या उदाहरण सांगितलं. तर विवेक जो आहे तो फलावरूनच शोधावा की का शोधावा की नाही शोधावा. कारण हे जर फल धरलं की मृत्यू कधी येतो, वयाच्या कितव्या वर्षी मृत्यू येतो, यावरून तुमचा जर विवेक ठरणार असेल तर गणित कदाचित वेगळं असेल, त्याचं उत्तर तुम्हाला वेगळं सापडेल. म्हणून विवेकाचं फल काय हा आपला विषय. तर वेदांतामध्ये विवेकाची व्याख्या निराळी आहे, जगामध्ये विवेकाची व्याख्या निराळी आहे. कारण जगामध्ये विवेक हा प्रत्येक माणसानुसार आणि त्या त्या प्रदेशानुसार बदलताना दिसेल, त्या त्या वर्णानुसार त्या त्या परिस्थितीनुसार बदलताना दिसेल. पण वेदांतामध्ये विवेक हा काही बदलत नाही. वेदांतामध्ये तो काही बदलत नाही. वेदांतामध्ये त्याच्या व्याख्या स्पष्ट आहेत. वेदांतामध्ये ज्या ज्या ठिकाणी विवेकाची व्याख्या बदलली ती सगळी व्याख्या जी आहे ती बरोबर तुम्हाला एका विशिष्ट ठिकाणी घेऊन जाणारी आहे. म्हणजे वेदांतामध्ये सुद्धा एक पहिल्यांदा वापरलेलीच व्याख्या शेवटची व्याख्या नाही आहे. वेदांतामध्ये विवेकाच्या व्याख्येमध्ये बदल होतो, पण त्या सगळ्या व्याख्या एकाला धरून आहेत. म्हणजे ही व्याख्या दुसरीला धरून आहे, दुसरी व्याख्या तिसरीला धरून आहे, अशा प्रकारे त्या एकमेकांना धरून आहे. आणि एकूण त्या सगळ्या व्याख्यांचा जो परिणाम आहे किंवा फल हे मात्र एकच. म्हणून फलाच्या दृष्टीने वेदांतातल्या विवेक व्याख्यातून निर्माण होणार जर काही असेल तर ते आपल्याला काय समान आहे. मग ते फल आपल्याला अपेक्षित आहे का हा आपला प्रश्न तयार होतो. आपल्याकडे विवेक आहे का हा आपला प्रश्न तयार होतो. त्या सगळ्यांचा परिणाम सगळ्या शेवटी जे आहे ती आहे भगवंताची प्राप्ती. आपला हेतू काय आहे? भगवंत प्राप्ती हा जर हेतू असेल तर हा विवेक आपल्याला उपयोगाला येतो. आता जर अयंगार गुरुजींना भगवंत प्राप्तीचा विषय नसेल तर ते आपल्या दृष्टीने विवेकी नाहीत. मग तो कोण खुशवंत सिंग का कोणी, तो सुद्धा आपल्यासाठी विवेकी नाही. म्हणजे हे दोन्ही आपल्यासाठी विवेकी नाहीत. कारण का? आपलं फल काय आहे? आपलं फल आहे भगवंत. भगवंत ही आपली जर शेवटची पायरी असेल किंवा भगवंताचा शोध किंवा भगवंताची प्राप्ती हा जर आपला हेतू असेल तर
आपल्या हेतूमध्ये ही लोक कोणीच बसत नाही. म्हणून समाजामध्ये हे चांगलं हे वाईट असं म्हणणारी सुद्धा लोक आपल्या ह्या व्याख्येत बसत नाही. कारण समाजामध्ये अशी काही लोक आहेत जी देव मानतच नाहीत. समाजामध्ये अशी काही लोक आहेत ही काय देव मानतच नाही. त्यांना विचारलं देव, ते म्हणतात देव नाहीच आहे असं म्हणणारी लोक आहे. पण ही माणसं समाजामध्ये काही चांगलं काम करताना दिसतात. म्हणजे माणसांसाठी किंवा प्राण्यांसाठी ही खूप चांगली कामं करताना दिसतात. म्हणजे ती लोक खरं तर काय करत नाहीये, ती देव मानतच नाही अजिबात. पण व्यवहारामध्ये, जगामध्ये, समाजामध्ये ही लोक काय आहेत, अत्यंत चांगली आहेत. पण मग त्यांना आपण विवेकी मानत नाही. कारण की आपल्या दृष्टीने विवेक हा वेगळा विषय आहे. आपल्या दृष्टीने विवेकाचा परिणाम शेवटी जो आहे तो भगवंतावर गेला पाहिजे. म्हणून आपल्यामध्ये काय पाहिजे, विवेक पाहिजे. मग विवेक म्हणजे आपल्यासाठी काय, ज्या कुठल्या मार्गाने, ज्या कुठल्या विचाराने, ज्या कुठल्या क्रियेने आपल्याला भगवंताच्या दिशेने जाता येणार नाही, त्या सर्व क्रिया, ते सर्व विचार, ते सर्व मार्ग अविवेकाचे आहेत. आपल्या दृष्टीने विवेक काय झाला, ज्या कुठल्या विचार क्रिया मार्गाने भगवंताची प्राप्ती होणार नाही ते आपल्यासाठी काय आहे, अविवेक आहे. आणि ज्या कुठल्या विचाराने, मार्गाने आणि क्रियेने भगवंताची प्राप्ती होण्याची शक्यता आहे तो विवेक आहे. मग देवासमोर उदबत्ती ओवाळली तर भगवंत प्राप्तीची शक्यता असेल तर आमच्यासाठी उदबत्ती ओवाळणं हा सुद्धा काय आहे, विवेक आहे. पंढरपुराला गेल्यानंतर जर भगवंताची प्राप्ती होण्याची शक्यता आहे तर आमच्यासाठी ते काय आहे, विवेक आहे. चंद्रभागेच्या घाणेरड्या पाण्यामध्ये आंघोळ करणं जर आम्हाला भगवंताची प्राप्ती करून देणार असेल तर त्या घाण पाण्यात आंघोळ करणं सुद्धा आमच्यासाठी काय, विवेकच आहे. चंद्रभागेपेक्षा इंद्रायणीमध्ये जास्त घाणेरडी परिस्थिती आहे. मग लोक म्हणतात वारकरी काय करतील, वारकरी एवढी घाण करतात. वारकरी जेवढी घाण करतो त्याच्यापेक्षा 90 पटीने जास्त घाण हे सगळे बाकीचे रहिवासी लोक करतात. कंपन्यांची घाण, रहिवाशांची सगळी घाण इंद्रायणी सोडली जाते. आणि नाव कोणाचं घेतात, वारकरी काय करत नाही. वारकरी 2 दिवस येतो, 4 दिवस येतो, 7 दिवस राहतो, सप्त्याला 7 दिवस धरू, तेवढ्या वेळ तो घाण करतो असं धरू. पण त्यांच्यापेक्षा 90 पटीने जास्त घाण कोण करतंय, हे लोक घाण करतात. त्याच्यावर ते काही उत्तर देऊ शकत नाही कोणीच, त्याच्यावर कोणी त्याच्यावर सोल्युशन देत नाही. पण दिसतो कोण, वारकरी. असो, हा एक निराळा विषय, अवांतर भाग आहे. तर विवेक जो आहे तो आपल्यासाठी काय, दिसायला ते काही जरी दिसलं पण त्याचा परिणाम जर भगवंत प्राप्ती असेल तर आपल्यासाठी तो काय, विवेक आहे. आणि भगवंताच्या प्राप्तीने काय होतं हे या श्लोकामध्ये आलेलं आहे. साधारण हेतू, साधारण भूमिका मी विवेकाची सांगितली तुम्हाला. शेवटचा आपला भाग काय की भगवंत हा आपला विषय आहे. म्हणून भगवंत ज्याचा विषय नाही त्याच्यासाठी हा ग्रंथ नाही. हा ग्रंथ तुमच्यासाठी नाही जर तुम्ही भगवंत हा विषय ठेवून जगत नसाल. तुम्हाला जर बायकोची व्यवस्था करायची असेल, मुलाबाळांची व्यवस्था करायची असेल, नातलगांची व्यवस्था करायची असेल, समाजाची व्यवस्था करायची असेल, इतर कशाचीही व्यवस्था करायची असेल तर तुमच्यासाठी हा विषय नाही. ती व्यवस्था तुम्ही करू नका असं माझं काही म्हणणं नाही. माझं म्हणणं असं आहे, तुम्ही ह्याच्यात राहता किंवा नाही राहत, संसारामध्ये तुम्ही राहता का नाही राहत याला किंमत नाही. तुम्ही संसारामध्ये असताना किंवा नसतानाही दोन्ही वेळेस तुमचा हेतू जर भगवंत नसेल तर हा तुमचा विषय नाही. हा काही तुझा तोंडाने बोलण्याचा विषय नाही. हा काय आपल्या आचरणामध्ये पाहिजे. आचरणामध्ये म्हणजे जगताना सदैव भगवंत हा आपला विषय पाहिजे. कधीतरी तो आपला विषय झाला पाहिजे. भजन म्हणणे हा काही भगवंताचा विषय, भगवंत आपला विषय झाला म्हणजे असं म्हणता येणार नाही. म्हणजे एखादा भजन म्हणतो म्हणजे त्याचा विषय भगवंत झाला असं म्हणता येईल का, नाही. त्याला राग किंवा भजन म्हणण्यामध्ये हौस असते, त्याचा भगवंत हा विषय असेल असं म्हणता येत नाही. म्हणजे एखादा भजन म्हणतो म्हणजे त्याचा भगवंत हा विषय आहे असं म्हणता येईल का, नाही. त्याला गाण्याची हौस असते, त्याला गाण्यामध्ये मजा वाटते, दुसऱ्याला ऐकवण्यात मजा वाटते किंवा इत्यादी काही कारण असू शकतात. हे करू नये असा भाग नाही. पण यावरून तुम्ही त्याची अशी पारख कळू शकत नाही की त्याला भगवंत हा विषय आवडतोय किंवा भगवंत या विषयाची त्याला आवड आहे असं म्हणता येणार नाही.
म्हणजे त्याच्याकडे तो विवेक आहे असं म्हणता येणार नाही. जरी तो अंगात माळ घालून फिरत असला तरी, गंध लावून फिरत असला तरी, भजन करत असला तरी, पंढरपुराला जात असला तरी, इत्यादी इत्यादी कुठल्याही गोष्टी करत असला तरी सुद्धा भगवंत त्या विषय जर त्यातला वजा होत असेल तर ह्या सगळ्या क्रिया, हे सगळे विचार, हे सगळे मार्ग विवेकाचे नाहीत, हे अविवेकाचेच आहे. भगवंत हा कधी तयार होत असतो? भगवंत प्राप्तीचा प्रमुख विषय काय? भगवंत प्राप्तीचा प्रमुख विषय विवेक. विवेकानंतर खरं तर विवेकातून तयार जे होत असतं त्याला आपण वैराग्य असं म्हणतो. वैराग्य शब्दाचा अर्थ आहे वीट. वैराग्य म्हणजे काय? वीट. वीट हा शब्द आहे वैराग्याशी समानार्थी. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विठोबा कशावर उभा राहतो? विटेवर उभा राहतो. तर वीट हा जो शब्द आहे हा वैराग्य या शब्दाशी समान शब्द आहे. आणि पुंडलिकाने विठोबाला उभं राहायला काय दिली? वीट दिली. हे जे आहे रूपक आहे. वास्तविक तुम्ही कधीही तिथे जा, तिथे वीट अजिबात नाहीये. पंढरपुराला गेलेत का नाही तुम्ही? आहे का वीट? तिथे वीट नाहीये. म्हणजे ते रूपक आहे. रूपक काय आहे की भगवंत तेव्हाच उभा राहतो तुमच्या घरी किंवा तुमच्या दारात, तुमच्यासाठी तिष्ठत तो उभा राहतो. केव्हा? जर तुम्ही काय दिली पाहिजे त्याला? वीट दिली पाहिजे. म्हणजे काय दिलं पाहिजे? वैराग्य दिलं पाहिजे. वैराग्य म्हणजे इहलोक ते परलोक भोगाविषयी जो उदासीन होतो. शास्त्रामध्ये त्याची व्याख्या काय? इहलोक ते परलोक भोगाविषयी जो उदासीन आहे त्याच्यामध्ये वैराग्य आहे. आणि हे वैराग्य कसं तयार होतं? हे विवेकातून तयार होतं. तर विवेकातून तयार झालेले जे वैराग्य ते श्रेष्ठ आहे. म्हणजे वीट जो आहे तो कशातून आला पाहिजे? विवेकातून आला पाहिजे. आणि विवेक सर्वश्रेष्ठ काय? नित्य अनित्य काय आहे याची ओळख केल्याने जो विवेक होतो किंवा नित्य अनित्यतेच्या माहितीतून, अभ्यासातून जो विवेक तयार होतो तोच खरा वैराग्याकडे घेऊन जाणारा उत्कृष्ट विवेक आहे. कारण त्या वैराग्यातून, त्या विटेवर भगवंत उभा राहतो. असे आपल्याला वारकरी संप्रदायाच्या काही या भागांमधून लक्षात येऊ शकतो. असो, आपण या विषयाकडे पुन्हा येऊ. आपला जो विषय सुरू आहे याच्यामध्ये भगवंत प्राप्ती हा प्रमुख काय हेतू दिसतोय. आणि मागील सगळ्या श्लोकांचा जो कोणी अभ्यास करेल त्याला हे प्राप्त होणार यात काही शंका नाही. म्हणजे हा श्लोक जो आहे तो आपल्याला फल सांगणारा श्लोक आहे. या श्लोकामधून काय मिळते आपल्याला? फल मिळते. तर विवेकामध्ये दृक आणि दृश्य या दोघांमध्ये विवेक करणं गरजेचं आहे. दृक म्हणजे भगवंत आणि दृश्य म्हणजे भगवंता व्यतिरिक्त जे काय आहे ते सगळं दृश्य या शब्दामध्ये येतं. म्हणून ज्याला भगवंत आणि भगवंता व्यतिरिक्त जे काय आहे ते यांची छाननी करतायत, यांना वेगवेगळं करतायत. आणि त्यातून ज्याला त्या दृकची अपेक्षा राहते तो श्रेष्ठ आहे. दृक दृश्य विवेक असा आपला या ग्रंथाचा विषय आहे. हा या ग्रंथाचा आपला प्रमुख भाग आहे. तर दृक म्हणजे भगवंत आणि दृश्य म्हणजे भगवंता व्यतिरिक्त सगळं. आणि या दृक आणि दृश्य या दोन्ही शब्दांचा विचार आपण 30 श्लोकांमधून केलेला आहे. या ठिकाणी आपण या 31व्या श्लोकामध्ये पुन्हा या भगवंताच्या दर्शनाने आपल्याला 3 गोष्टी प्राप्त होतात हे सांगण्यात आलेलं आहे. आणि 3 पैकी एकही हेतू जर आपला नसेल तर हा ग्रंथ आपल्यासाठी नाही असा आपल्याला विचार करायला काही हरकत नाही. तर एक भाग, आपल्या कर्माचा क्षय व्हावा असं आपल्याला वाटतं का? जर वाटत असेल तर आपण अधिकारी आहोत. आपल्या कर्माचा काय व्हावा? क्षय व्हावा. म्हणजे हे थांबावं, बास आता थकलो असं वाटावं. असं वाटतं का? कोणाकोणाला वाटतं? सगळ्यांनाच वाटतं. किती वेळा वाटतं? कधी कधी वाटतं, कायम वाटत नाही. मग आपण कधी थांबतो? शक्यतो शरीर आपल्याला जेव्हा साथ देत नाही तेव्हा थांबतो. म्हणजे म्हातारं झाल्यानंतर. काही तर म्हातारे झाले तरी शरीर साथ देत नाही तरी पळायचा प्रयत्न करतात आणि धड पडतात. मग त्यांना जरी म्हटलं आता झालंय वय, तुम्ही शांत बसाय का जागेवर, तरी म्हातारा काही जागेवर बसत नाही, काहीतरी करत राहतात आणि मग धड पडतं. मग हाडं काढं मोडून घेतात, हॉस्पिटलमध्ये रडत बसतात, आहे की नाही?
बऱ्याचशा ठिकाणी म्हाताऱ्या कोताऱ्यांनी आपल्या शरीराची अवस्था बघून जर वागलं तर बरेचसे प्रॉब्लेम होणारच नाहीत, पण त्यांना काही शांत बसवत नाही. असे बऱ्याचशा ठिकाणी असतात, सगळीकडेच असे असतील असे नाही. तर असो, तर आपल्याला कर्म थांबवावं असं कधी वाटतं? वाटतच नाही. आणि कर्म थांबणार आहे का नाही थांबणार आहे? कर्म थांबेल का नाही थांबणार? थांबणारच आहे. कधी? मृत्यू आल्यानंतर कर्म थांबणारच आहे. मग मृत्यू आल्यानंतर कर्म थांबणारच जर असेल तर आपण कशाला थांबवत बसावं असं एखाद्याला वाटू शकतं. पण मृत्यू जेव्हा येतो आणि कर्म आपलं थांबवतो तेव्हा तो काही सगळं सिस्टम कोलॅप्स करत नाही, म्हणजे तो काही सगळं बंद करत नाही. संपला विषय असं फक्त त्या घरातल्या लोकांना वाटतं, त्यांच्या नातलगांना वाटतं, तेवढ्या समाजाला वाटतं की विषय संपला. त्याचा विषय संपत नाही, उलट तिथून पुढे दुसरा विषय सुरू होतो. म्हणजे जेव्हा मृत्यू येतो तेव्हा या शरीरामध्ये असलेला जो जीव आहे त्या जीवाला तो घेऊन जातो. काय करतो? त्या जीवाला तो घेऊन जातो. कुठे जातो हे कोणालाही माहिती नाही, पण शास्त्र जे आहे त्या शास्त्रामध्ये याचं वर्णन आहे. शास्त्र ते आहे ते अनेक आहेत, अनेक शास्त्राप्रमाणे त्याचे अनेक वर्णन आहेत. असो, आपण आपलं जे शास्त्र आहे त्याला धरून त्याचा विचार करू शकतो. तर जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा यमलोकामध्ये त्याला गेलं जातं. कुठे घेऊन जातात? यमलोकामध्ये त्याला घेऊन जातात. यमलोकामध्ये घेऊन गेल्यानंतर तिथे यम नावाचा एक देव आहे. तो काही प्रत्यक्षात आपल्याला घ्यायला येत नाही. त्याचे दूत जे असतात त्याला आपण यमदूत म्हणतो. हे यमदूत येऊन या शरीरातून तो जीव जो आहे तो प्राणासकट घेऊन जातात, म्हणून आपण त्याचा प्राण गेला असं म्हणतो किंवा त्याचा जीव गेला असं म्हणतो. तर ह्या शरीरामधलं फक्त हे बाह्य शरीर जे आहे हे ठेवलं जातं, इतर सगळं घेऊन जातात ते. म्हणजे प्राण म्हणजे सूक्ष्म शरीर आणि जीव म्हणजे कारण शरीर, हे सगळं घेऊन जातात. हे सगळं घेऊन कुठे जातात? यमलोकात जातात. यमलोकामध्ये त्याच्या कर्माची छाननी होते, म्हणजे याने किती चांगले आणि किती वाईट कर्म केले त्याचा अभ्यास केला जातो. मग चांगले वाईटलाच दुसरे शब्द पॉझिटिव्ह निगेटिव्ह, शुभ अशुभ, पापरूप पुण्यरूप अशी विभागणी आपण करू शकतो. ते प्रत्येकाला जशी वाटेल तशी करायला काही हरकत नाही. पण ज्याच्यामुळे दुःख मिळेल अशा प्रकारची कर्म त्याला पाप कर्म म्हणतो, अशुभ कर्म म्हणतो, वाईट कर्म म्हणतो, निगेटिव्ह कर्म म्हणतो, इत्यादी काही म्हणा तुम्ही. आणि ज्याच्यामुळे तुम्हाला सुख मिळेल अशी जी कर्म असतात त्याला शुभ कर्म, पुण्य कर्म, पॉझिटिव्ह कर्म इत्यादी काही म्हणता येईल त्याला, ज्याच्यामुळे तुम्हाला सुख मिळेल. तर अशा दोघांची विभागणी केली जाते आणि ते सगळं जे आहे त्याचा विचार करून त्याला पुढचा देह दिला जातो. मग त्याचा पुढचा देह मनुष्यच होईल असं नाही, कुत्रा मांजर इत्यादी काही होऊ शकतं, देवाधिक पण होऊ शकतो. पुण्यकर्म अधिक असेल तर उच्च लोकाला प्रवेश होतो, नीच कर्म अधिक असेल तर अध लोकाला प्रवेश होतो, मध्यम कर्मामध्ये मृत्यू लोकात प्रवेश होतो. आणि जसजसं त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाण होईल त्याप्रमाणे तशा प्रकारचा देह त्याला दिला जातो आणि त्याचा तो पुढचा शरीराचा अभ्यास, त्याच्या पुढच्या शरीरातले जे काही त्याच्या क्रिया आहेत त्या सुरू होतात. आणि हे किती वेळा? एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. म्हणजे पुन्हा पुन्हा या अनेक शरीरामध्ये फिरत 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 पुन्हा मनुष्य जन्म एवढ्या काळानंतर त्याला भेटतो. तिथपर्यंत तो फिरत राहतो. किती वेळा जन्म यावे किती वेळा पावे फजिती, ही फजिती त्याला करत राहावी लागते. 184 योनी अप्रती कोटी फेरे होती कोटी जीवा असं ज्ञानोबांनी म्हटलेलं आहे. तर वेगवेगळ्या शरीरामध्ये प्रवेश करणं, पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे त्याला चालू राहतं. आणि मग हे नको असेल तर भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. तर मूढमती सोडून द्या. आपण या शरीरामध्ये राहून जे काही कर्म करतोय आणि याचं कौतुक करत बसलो हे योग्य नाहीये. आपल्याला सगळेजण म्हणणार आहेत की तू करायलाच पाहिजे, तुला करावंच लागणार, तू करायलाच पाहिजे. असं कोणीच तुम्हाला म्हणणार नाही की थांब आता गप्प बस आणि भगवंताच्या दिशेने जा. जगामध्ये 99% लोक आपल्याला असं म्हणणार नाही की तू हे सगळं सोडून भगवंताच्या दिशेने जा. 99% लोक आपल्याला असं म्हणणार नाहीयेत की तू हे सगळं सोडून भगवंताच्या दिशेने जा, असं म्हणणार नाही. किंवा तू हे सगळं कर पण भगवंत पहिला कर असं आपल्याला कोणी म्हणणार नाही. किंवा हे सगळं करता करता भगवंतात रममान राहा असं कोणी म्हणणार नाही. संसारात रममान राहू नको, भगवंतात रममान राहा असं कोणी म्हणणार नाही.
कोणीच नाही म्हणणार, बायको नाही म्हणणार, नवरा नाही म्हणणार, मुलं बाळ नाही म्हणणार. कारण का? आपल्यामुळे जर त्यांना काही ना काही व्यावहारिक फायदा होतो तर ते कशाला आपल्याला दूर लोटतील. आपल्यामुळे जेव्हा फायदा बंद होतो, एक लक्षात घ्या, आपल्यामुळे जेव्हा फायदा बंद होईल तेव्हा प्रत्येकाला वाटेल तुम्ही मेलेले बरे. म्हाताऱ्या माणसाची तुम्ही हालत बघा, कुठल्याही घरी जा तुम्ही, बोलायला कोणी काय बोलू द्यात, पण ज्या घरामध्ये म्हातारा पण त्याचं वाढत जातो, तो मनुष्य जसं त्याला कामाचा राहत नाही, त्याने तुमची सगळी प्रॉपर्टी जपून ठेवली असेल वडिलोपार्जित. समजा त्या म्हाताऱ्याने तुमची सगळी वडिलोपार्जित प्रॉपर्टी जपून ठेवली किंवा त्याने कमवली आणि ती आता त्या पुढच्या पिढीला मिळणार आहे, तरी सुद्धा तो म्हातारा जर बेडवरच सगळी त्याची अवस्था झाली, सगळं त्याला बेडवरच करावं लागलं, तर ह्या घरातल्या प्रत्येकाला वाटतं हा कधी जाईल. बायकोला सुद्धा असंच वाटतं. कोणाला वाटतं? चुकून एखादा असतो की त्याला वाटतं नाही गेला पाहिजे, वाचला पाहिजे. पण जवळजवळ सगळ्यांना काय वाटतं? हा गेला तर आपल्या डोक्याचा त्रास कमी होईल. पण ते बोलताना असं नाही बोलणार. ते बोलताना काय बोलतात? कशाला त्यांना त्रास होतो एवढा, त्यांना गेले तर त्यांना त्रास नाही होणार. वास्तविक काय असतं? हे खोटारडेपणा आहे, लबाडी आहे ही. कारण की अशा परिस्थितीच्या माणसाची सगळी व्यवस्था करणं इतकी कष्टदायक आणि यातनादायक असते, खूप यातनादायक. म्हाताऱ्या माणसाची व्यवस्था करणं यातनादायक आहे. म्हणून म्हातारपण येऊन मरण येणं फार वाईट गोष्ट. कारण सगळे छितू करतात, दाखवतात फक्त लोक की काय हरकत नाही. जिथपर्यंत तुम्ही तुमचं सगळं करू शकताय तिथपर्यंत कदाचित तुम्हाला कोणी काय म्हणणार, कदाचित. बरं, पण बऱ्याच वेळा लोकांना वाटतं हे कधी मरेल तेच बरं आहे. ही परिस्थिती जगामध्ये सर्व. म्हणजे आपला जिथपर्यंत उपयोग असतो तिथपर्यंतच आहे. आलं लक्षात? आपला जिथपर्यंत उपयोग आहे तिथपर्यंत. आणि म्हाताऱ्या लोकांना शक्यतो बरेचसे लोक पैसे, त्यांची जे काही त्यांच्याकडे पैसे, त्यांची प्रॉपर्टी, ह्याच्यासाठीच थोडंफार जी काही मदत करायची ती करतात. त्यांना फक्त त्याच्याशी घेणं देणं नसतं, बाकी काही घेणं देणं नसतं. आणि जसं हा त्याच्या आईबापाशी किंवा वागतो तसंच ह्याची पोरं त्याच्याशी वागणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. ही संसाराची रीत आहे. कारण आपण आपल्या आईबापांना त्रास दिला तर आपली पोरं आपल्याला त्रास देत असतात. ही संसारामध्ये चालूच राहते, कमी अधिक प्रमाणात प्रत्येक ठिकाणी हेच राहणार आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की लोकांना, जगाला आपली गरज आहे तिथपर्यंतच जग आपल्याला जवळ करतं. जिथपर्यंत जेव्हा आपली गरज त्यांना राहणार नाही किंवा आपण त्यांच्या गरजेच्या उपयोगाचे राहणार नाही, तेव्हा कोण आपल्याला जवळ करेल? आपल्याला कोण जवळ करणार? कोणी आपल्याला जवळ करणार नाही. तुम्ही पाहिजे तर एक सगळं प्रयोग करून बघा. तुम्ही इथून पुढे डिक्लेअर करा, कोणाकोणाचं माझ्यावर प्रेम आहे, कोणाकोणाला वाटतं मी पाहिजे असं म्हणा. मग जेवढे हातवर करतील त्यांना म्हणा, इथून पुढे तुम्हाला मी 1 रुपया पण देणार नाही. इथून पुढे तुमचं मी एकही काम करणार नाही. इथून पुढे तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना, तुमचं माझ्यावर सगळं जीव आहे ना, आता इथून पुढे तुम्ही सगळं मला सांभाळायचं, मी आयता बसून खाणार, असं म्हणा. गमतीने म्हणा तर खरं. कोण जवळ करेल? सख्खी आई सुद्धा शिक्षण पोराचं झाल्यानंतर 1-2 वर्षात त्या पोराला वैतागते, बाबा कुठेतरी नोकरी बघ आता. हे लक्षात घ्या. आई सुद्धा 2 वर्ष जर पोरग काहीच नाही बसून खायला लागलं तर आई सुद्धा वैतागून जाते. अर्थात तिचा तरी जीव असतो, ती कळवळ्याने म्हणत असेल, पण आई सुद्धा वैतागतेच. कारण पोरग 2 वर्ष बसून खाते नुसतं म्हटल्यावर तिला सुद्धा काय होतं? चिडचिड. ज्यांची वडिलोपार्जित संपत्ती असते त्यांना एवढं काय वाटणार नाही, पण ज्या घरामध्ये वडिलोपार्जित संपत्ती काहीच नाही, तुम्ही फुकटच्या आयत्या पिठावर रेगोट्या ओढणाऱ्या मधले असला तर मग तुमचा विषय नाही तो. जे लोक ज्यांची हातावरची पोटं आहेत त्या घरामध्ये जर मुलगा 2 वर्ष घरात बसून आयता खायला लागला, त्याची आई सुद्धा त्याला लाथ घालेल का नाही घालणार? अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हे कर्म वगैरे जे काय आपण म्हणतो की आपण ह्याच्यासाठी करायला पाहिजे, त्याच्यासाठी करायला पाहिजे, ही सगळी माया आहे. ही काय? ही सगळी माया आहे. आणि ही माया कशासाठी आहे? या सगळ्यामध्ये आपण गुरफटून राहिल्यामुळेच आपण भगवंताकडे पाहू शकत नाही. का तुम्हाला इकडे काय केलेलं आहे? अडकून ठेवलेलं आहे. ह्या मायेने अडकून ठेवलेलं आहे. ही माया काय करते? कशात तरी गुंतून ठेवते. मी तुम्हाला बऱ्याच वेळा एक उदाहरण सांगत असतो. एक लहान मुलं असतं, मग ते रडत राहतं. मग ते रडत राहिल्यानंतर आई त्याची काय करते? त्याच्या पुढे खेळणे टाकते. मग कुठलं खेळणे टाकते? जे उपलब्ध असेल ते खेळणे टाकते. स्वयंपाक करणारी आई तिचं काम चालू असतं, ती तिच्या कामात गुंग असते. आता मुलामध्ये तिला रस आहे का नाही? तसा असतो, पण तसा नसतो, कारण ती तिच्या कामात गुंग आहे. मग ती काय करते? मुलाकडे खेळणं टाकते. मग खेळणं टाकलं की मूल काय करतं? त्या खेळण्यामध्ये रममाण होतं. किती वेळ? अवलंबून राहतं त्या खेळण्यावर आणि त्या मुलावर अवलंबून राहतं.
मग खेळणं काय असू शकतं? 10 रुपयाचं असेल का 100 रुपयाचं असेल? किती रुपयाचं खेळणं असायला पाहिजे? तसं काही नसतं. काही काही वेळेस तर मी असं बघितलंय की आई मुलाकडे तो चमचा जो असतो तो फेकते, पळी फेकते, आणि मुलगा त्यामध्ये रमण होऊन जातं, लाटणं फेकते किंवा काही फेकते जे असेल उपलब्ध. काही काही आई जरा थोडेसे श्रीमंत असतील तर ते कुठलं तरी त्यासाठी खेळणी विकत आणलेली ते टाकते, मग ते पोरगं त्याच्यात खेळत असतं. मग थोड्या वेळ रडायला लागली, परत दुसरं काहीतरी उपाय, तिसरा काहीतरी उपाय, असं करत करत वेगवेगळे खेळणे टाकत तो मूल त्याच्यामध्ये रममाण होऊन जातं आणि आई आपली कामं करत राहते. आणि खूपच रडायला लागलं पोरगं तर मग आई काय करते, सगळी कामं बंद करते, सगळं पॅकअप करते, बंद करून टाकते आणि काय करते, मग त्या मुलाला कडेवर घेते. बरोबर का? अगदी त्याप्रमाणेच भगवंत आहे. तो आई जशी असते तसा भगवंत आहे. भगवंत हा काही निर्गुण आहे किंवा तो काही आपल्याकडे लक्ष देत नाही अशी परिस्थिती नाही. भगवंत हा काय आहे की त्या आईसारखा आहे. मग ती मुलं, ते मूल जसं रडायला लागले की त्याला खेळणी भेटतात, तसं आपल्याला थोडं जरी यातना झाली, आपण जर थोडं जरी देवाचं नाव काढलं तर देव आपल्यासाठी काय करतो, व्यवस्था करून देतो, काहीतरी खेळणं पाठवतो. मग खेळणं काय, तुम्ही बघा, जन्माला आल्यानंतर आपल्यासाठी खेळणं कोण होतं? आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपल्यासाठी आईबाप हे खेळणं होतं. आता आपल्याला उलटं वाटतंय, आपल्याला वाटतं आईबापाला मूल हे खेळणं आहे. वास्तविक त्या मुलाला सुद्धा आईबाप खेळणं असतात. म्हणून तुम्ही बघा, गंमतीने तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला असं लक्षात येईल की मूल सुद्धा बऱ्याच वेळा रडायची ऍक्टिंग करतं. त्याला माहित झालं ना, रडलं की हे लोक आपलं असं करतात म्हणून ते बळच रडतं. मग तुम्ही घेतलं की मग ते गप्प बसतं. ते तुमची गंमत करतो, आपल्याला वाटतं आपण त्याची गंमत करतोय. म्हणून मूल सुद्धा आपली काय करत असतं, गंमत करत असतं. म्हणजे आपण त्याला माहित झालेलं असतं कधी रडलं की काय होणार, ते सगळा अभ्यास करून ठेवतं. त्याला काहीच कळत नाही आपण म्हणतो, पण वास्तविक त्याने सगळा अभ्यास केलेला असतो. तो बघतो ही बाई जी आहे त्याला कुठं माहिती आई आहे का बाप आहे काय, त्याने बघितलं असतं. हा प्रकार जो दिसतोय आई नावाचा प्रकार, त्याला माहित नाही आई वगैरे काय. त्याला माहित असतं जास्त रडलं की ही जवळ घेणार, असं केलं की हा जवळ घेणार, असं घरातले सगळ्यांना त्यांनी बघून ठेवलेलं असतं. आणि बरोबर आजोबाशी तो कसं वागायचं, बापाशी कसं वागायचं, आईशी कसं वागायचं, त्याचे छोटे मोठे आई भाऊ बहीण असेल त्यांच्याशी हे सगळं तो करतो. बरोबर करतो का नाही? म्हणून आपण जेव्हा जन्माला आलो त्यासाठी आपले खेळणे कोण होते? ही सगळे आपले खेळणे होते. त्यात काही कळतच नाही. जसं थोडं मोठं होतं तसं मित्र परिवार आपल्याला मिळतो, त्याच्यामध्ये आपण रम म्हणतो. अजून मोठे झालं की बायको नावाचं खेळणं मिळतं, नंतर नवऱ्याला बायको आणि बायकोला नवरा नावाचं खेळणं मिळतं, त्याच्यानंतर मुलं बाळ खेळणं मिळतं, मग त्याच्यानंतर सून जावई नातवंड अशी खेळणे मिळत राहतात. मग आपण मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा रडतो तेव्हा तेव्हा आपल्याला देव काहीतरी आपल्याकडे आणतो. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला दुःख येतं, यातना येतात, तेव्हा आपण देवाला म्हणतो अरे देवा काहीतरी कर. मग काहीतरी कर म्हणतो, देव काहीतरी करून देतो. त्याच्यात देव देवता असतात किंवा कोणी इतर जे काही असतात त्यांच्या करवी आपली ही व्यवस्था केली जाते आणि आपण रममाण होऊन जातो. आपल्या यातना परत तेवढ्या काळापुरत्या कमी होतात. आणि असं करत करत मृत्यू नावाचा एक सगळ्यात महाभयंकर रोग येतो. मृत्यू हा रोग मोठा आहे. डायबिटीस हा रोग मोठा नाहीये, कॅन्सर हा रोग मोठा नाहीये, मृत्यू हा रोग मोठा आहे. कॅन्सर तर एक निमित्त आहे मृत्यूसाठी. हार्ट अटॅक हे फक्त मृत्यूसाठी निमित्त आहे. हार्ट अटॅक मोठा नाहीये, मृत्यू हा मोठा आहे. आपल्याला कशाने मृत्यू येईल ते निमित्त मोठं नाहीये. काय मोठं आहे? मृत्यू हा मोठा आहे. तर मृत्यू हा मोठा रोग आहे. मग हा मृत्यू जेव्हा येईल तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होणार नाही असं शास्त्र आणि सद्गुरू किंवा शास्त्र आणि साधू संत सांगतात. म्हणून मृत्यू येण्याच्या आत आपल्याला ह्या सगळ्या खेळण्यांना भुलणं गरजेचं नाही. आपण काय करायला पाहिजे, जसं ते लहान मूल रडतच राहतं, कुठलंही खेळणं द्या, काही नकोच आहे मला, काही द्या मला नकोच आहे, तसं या 14 भुवनामध्ये मला काहीच नको असं जर आपण म्हणत राहिलो तर कोण जवळ करतं आपल्याला? मग आपल्याला देव जवळ करतो. 14 भुवनातलं मला काहीच नको. आपण तर एकदम क्षुद्र गोष्टींना भुलतो. आपल्याला काय, आपण कशालाही भुलतो. पण भगवंताला असं म्हणावं, म्हणजे भगवंत रूपी आईला काय म्हणावं की या 14 भुवनातलं मला काहीच नको आहे. आणि एवढी थोर भूमिका तयार होणं हे काही सोपं, एवढी थोर भूमिका तयार होणं सोपं नाही. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा भाग काय, मनुष्य जन्मामध्ये आपण त्या भगवंताकडे पाहतच नाहीये. या कर्मामध्ये आपण इतके गुंतून गेलेलो आहे, या कर्मामध्ये आपल्याला एवढं गुंतून ठेवलेलं आहे,
ते एक आपल्यासाठी काय, ते खेळणंच आहे. कर्म हे आपल्यासाठी भगवंताने दिलेले काय, खेळणं आहे. तू खेळत बस त्या कर्मात. आणि मग कोणी म्हणतो नाही कर्म असं करायला पाहिजे, कोणी म्हणतो कर्म तसं करायला पाहिजे, कोणी म्हणतो कर्म करावंच लागेल, कोणी म्हणतो नित्य कर्म करायला पाहिजे, कोणी म्हणतो नैमित्तिक कर्म करायला पाहिजे, कोणी म्हणतो शुभ कर्म करायला पाहिजे, कोणी म्हणतो अशुभ कर्म केल्याने काही फरक पडत नाही. तर अशा प्रकारे अनेक प्रकारच्या कर्मरूपी खेळण्यामध्ये प्रत्येक जीव गुंतून ठेवलेला आहे. म्हणजे आपण कर्म करावं की नाही करावं याच्यावर सुद्धा पुढे वाद आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त मोठा वाद आहे की हे करावं की नाही करावं, हे करू का ना करू, ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जीव गुंतलेले आहेत. आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कायम हाच विचार करतो, हे करू का नको करू. हे खेळ नाही आपल्यासाठी. त्याने ते देवाने काय केलेलं आहे, टाकून दिलेलं. आपण हा विचार करतो, करू का नको करू, म्हणजे ही क्रिया करावी की नाही करावी असा आपण विचार करत राहतो. किती लोक याच्यात गुंतलेले आहेत, जवळजवळ सगळे लोक याच्यात गुंतलेले आहेत. करावं की नाही करावं, करावं की नाही करावं. प्रत्येकासाठी भिन्न भिन्न आहे. म्हणजे तुमच्यासाठी वेगळं, यांच्यासाठी वेगळं, यांच्यासाठी वेगळं. प्रत्येकासाठी हे काय आहे, वेगवेगळं आहे. म्हणजे जे तुम्हाला करावं की नाही करावं वाटतं तेच यांच्यासाठी नाही, यांचं काहीतरी वेगळंच आहे, यांचं काहीतरी अजून वेगळंच आहे. असं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. ह्या जगामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळंच आहे. आणि त्यातल्या त्यात काहींचं जुळणारे असतील, त्यांचा एक वर्ग तयार होतो. जुळणाऱ्यांचा काहीतरी एक वर्ग तयार होतो. असे अनेक वर्ग असू शकतात. पण एकूण परिस्थिती काय, प्रत्येकाला वाटतं मी करावं की नाही करावं, करावं की नाही करावं. या मनस्थितीमध्ये, या द्विधा स्थितीमध्ये तो जगत राहतो. पण हे करू का न करू यापेक्षा त्याचा क्षय होऊ देत असं मात्र कोणाला वाटत नाही. म्हणजे याचा क्षय व्हावा, उलट हे कर्म जे ते संपावं, हे थांबावं असं कोणाला वाटत नाही. आणि प्रत्येक जन्मामध्ये मनुष्य असो कुठलाही जन्म, प्रत्येक जन्मामध्ये मृत्यूच्या ठिकाणी ते थांबल्याशिवाय मृत्यूच्या ठिकाणी ते थांबतच. थांबल्यानंतर किती काळापुरती, फक्त पुढचा ध्येय मिळेपर्यंत. आणि शास्त्र आणि साधू संतांच्या सांगण्याप्रमाणे इतर कुठल्याही शरीरामध्ये हा भगवंत प्राप्त करता येत नाही. फक्त मनुष्य देहामध्ये हा भगवंत प्राप्त करता येतो. म्हणून भगवंत प्राप्त करायचं असेल तर आपल्याला थांबलं पाहिजे. का थांबलं पाहिजे? कारण आपण ज्याच्यामध्ये गुंतलेलो आहोत त्याच्यामध्ये गुंतल्यामुळे भगवंताचा विचार करायला आपल्याला काय नाहीये, वेळ नाहीये. म्हणजे आपण जेवढी काही उत्पत्ती देवाला ओळखतो ती सुद्धा आमचं सगळं नीट होऊ दे यासाठीच ओळखतो. आपण जेवढे काही देवाला पूजा अर्चा करतो किंवा पाया पडतो त्यावेळेसही आपल्याला हेच वाटतं आमचं सगळं नीटनेटकं होऊ दे. म्हणजे हे सगळं कर्माच्या संबंधित आहे. म्हणजे माझं कर्माच्या संबंधित जे काय आहे तेच मागणं देवाकडे. माझं चांगलं होऊ देत, माझ्या घरच्यांचं चांगलं होऊ दे, माझ्या गोतावळ्याचं चांगलं होऊ देत, ह्याचं चांगलं होऊ दे, त्याचं चांगलं होऊ दे, इत्यादी आपण देवाला मागत राहतो. पण ह्या सगळ्याचा क्षय होऊ देत असं आपण देवाला मागत नाही. इतरांचं जाऊ देत, माझ्या कर्माचा क्षय होऊ दे हे सुद्धा आपण देवाला मागत नाही. कारण आपल्याला त्याच्यातलं गणित माहित नाही की आपल्याला ते क्षय करावं की नाही करावं हाच आपल्या पुढे मोठा प्रश्न आहे. पण जेव्हा केव्हा भगवंताच्या कृपेने म्हणा किंवा काहीतरी आपण पूर्व पुण्यही असेल तर आपल्याला असं वाटलं की आपल्या कर्माचा क्षय व्हावा, म्हणजे हे कर्म थांबावं, ह्याचा क्षय व्हावा असं जर आपल्याला वाटलं तर आपण या ग्रंथाचे अधिकारी आहोत. तर आपण काय आहोत, वाटलं तर. जिथपर्यंत तुम्हाला वाटत नाही तिथपर्यंत आपण अधिकारी नाही. म्हणून सर्वात श्रेष्ठ कोण असतो, व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा परमार्थ करणाऱ्यामध्ये सर्व संघ परित्याग केलेला श्रेष्ठ असतो. म्हणून तुम्ही सर्व घरदाराचा त्याग केला तर तुम्ही श्रेष्ठ आहात. काय? सर्व घरदाराचा त्याग केला तर श्रेष्ठ आहात. कनिष्ठ अधिकारामधला हा भाग आहे. ही पहिली पायरी आहे. मी कनिष्ठ अधिकाराचा पहिला भाग सांगतोय, नंतर मध्यम आणि नंतर उत्तम अधिकाराचा आपण विचार करणार आहोत. पहिला कनिष्ठ अधिकाराचा भाग सांगतो. कनिष्ठ अधिकारामध्ये ज्या दिवशी तुम्हाला असं पक्क वाटेल की आता ह्या सगळ्याचा त्याग करणं आपल्याला गरजेचं आहे, त्याग करायलाच पाहिजे. त्याग तुम्ही त्याग नाही केला तरी सुद्धा काय होणार आहे, यमदूत येऊन आपल्याला हे त्याग करायला लावणार आहे. कधी आपण याचा त्याग नाही केला, ह्या सगळ्याचा त्याग नाही केला तरी आपल्याला याचा त्याग करावा लागेल. कधी? यमदूत आल्यावर. यमदूत कधी येतील माहित नाही.
एकनाथांनी असं सांगितलेलं आहे की अनुताप पाहिजे, आणि अनुतापामध्ये काय पाहिजे, नित्य मृत्यू समीप आहे असं त्याला वाटलं पाहिजे. अनुताप केव्हा असतो? अनुताप कधी आहे? नित्य मृत्यू समीप आहे. आणि कोणीही किती बारकाईने विचार केला तुम्हाला हे लक्षात येईल की खरंच नित्य मृत्यू आपल्या समीप आहे. आणि हा विचार करून जो भगवंताच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो तो याच ठिकाणी वाचण्याची शक्यता आहे. पण साधारणपणे माणसाला वाटतं मला काही होणारच नाही, मी मारणारच नाहीये. माणसाची एक नकळतपणे भ्रामक कल्पना आहे, मी मारणारच नाही. बाकीचे मारतायत पण मी मारणार नाही. म्हणून याच्यावर अनेक साधू संतांनी अभंग लिहिले आहेत आणि माहिती करून दिलेली आहे की ह्याच्यासारखं मोठं आश्चर्य नाही, याच्यासारखी मोठी माया नाही. अनेक लोकांनी लिहिले आहेत, म्हणजे योगी महापुरुषांनी लिहिलेले आहेत, ज्ञानी महापुरुषांनी लिहिलेले आहेत, साधू संत वर्गामध्ये ज्या कुठल्या वर्गात आहेत सगळ्यांनी लिहिले आहेत. तुकोबांनी रडे फुंदे दुःख कुटतील माथा, एकासी रडता तेही मरे. एखादा मेला तर आपण रडत बसतो, फुंतो कुथतो, पण ज्याच्यासाठी आपण रडतोय तेव्हा जो रडतो तो पण मारणार आहे हे त्याला लक्षात येत नाहीये. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे, हीच माया आहे. रामदास स्वामींनी असं लिहिलेलं आहे, मरे एक त्याचा तुझ्या शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. तरी लक्षात येत नाही. म्हणजे हा मरतो, हा त्याचा शोक वाहतो, पण ह्याला कळत नाही की अकस्मात तोही मरणार आहे, त्याला लक्षात येत नाही. ही काय आहे? ही माया आहे. मग मृत्यू जेव्हा येईल तेव्हा कर्म थांबेल का? करता येईल. ज्या कर्माचा हट्ट करून आपण बसलो, जे करावंच लागतं, करायलाच पाहिजे असं म्हणून बसलो, ते करू नये असं नाहीये. ते करत असताना भगवंतापासून आपण परावृत्त झालो, भगवंत आपल्याला लक्षात नाही, भगवंताच्या दिशेने जाण्याचे उपाय आपण शोधत नाहीत, भगवंता हा आपला विषय राहिला नाही, ही दुःखाची बाब. दुःखाची बाब काय? हे सगळं करण्यामध्ये भगवंत आपला विषय राहिला नाही. पूर्वी तरी भारताची परिस्थिती निराळी होती, चांगली होती. आज परिस्थिती अशी झाली की भगवंताला काही जागा राहिली नाही अशी परिस्थिती. पूर्वी बरं होतं, लोक कर्म करायची, सगळं करायची, पण भगवंतामध्ये लक्ष होतं. आज परिस्थिती अशी नाही. घरामध्ये भगवंताचा फोटो असेल का नाही हे सांगता पण येत नाही बऱ्याचशा घरामध्ये, अशी परिस्थिती. पूर्वी देवघर हे घराचा एक कंपल्सरी भाग होता, प्रमुख भाग होता, असायचंच. आता देवघर असेल का नाही हे सांगता येत नाही. चुकून ते किचनच्या बाजूला एक खोकं ठेवलेलं असेल, त्याच्यात 2-4 काहीतरी आवडीचे देव ठेवलेले असतील, ते सुद्धा माझ्या पोराचं नीट होऊ दे, माझं नीट होऊ दे, घराचं नीट चालू दे, माझा EMI नीट न जाऊ दे, माझं सगळं नीटनेटकं होऊ दे, इत्यादी विचित्र भावनेसाठी आहे त्या देवाची स्थिती. म्हणजे भगवंत हा काय झालेला आहे, आपल्या आयुष्यामधून वजा होत झालेला भाग. म्हणून सावध होणं गरजेचं आहे. मृत्यू येण्यापर्यंत जी काही कर्म करावी लागतील ती करावी लागतीलच, पण ती कर्म करीत असताना भगवंत बाजूला गेला ही दुर्दैवाची गोष्ट. आणि जेव्हा भगवंताची इच्छा निर्माण होईल, भगवंत प्राप्त व्हावी इच्छा तीव्र होईल, तेव्हा कर्मक्षय आपोआप होत असतो. कर्मक्षय होणे म्हणजे काही हातपाय थांबणे नव्हे. कर्मक्षय होणे म्हणजे हातपाय थांबणे नव्हे. कारण कर्म जो आहे त्या शब्दाचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. कर्म हा जो शब्द आहे तो कुठून आलेला आहे? कर्म म्हणजे काय? आता एक साधारण भूमिका तुम्हाला मी सांगितली की कर्म जे आहे त्या कर्माचा तोटा सगळ्यात मोठा काय आपल्याला? त्याच्यामुळे आपण देवाला विसरतो. हाच त्याच्यातला सगळ्यात मोठा तोटा आहे. तुमच्या कर्माने जर तुम्ही देवाला विसरणार नसाल, तुमच्या कर्माने जर देवप्राप्तीच्या दिशेने तुम्ही जाणार असाल, तर ते कर्म तुम्हाला काही घातक, काही असू देत, नोकरी असू दे, व्यवसाय असू दे, शेती असू दे, काही असू दे. आणि तुम्ही पुराणामध्ये बघा, कर्म एकदम वेगवेगळे विचित्र पण कर्म आहेत. असे कर्म करून सुद्धा भगवंताला प्राप्त झाले, बरोबर की नाही? गोरा कुंभाराचं कर्म वेगळं, सावतामाळ्याचं कर्म वेगळं, सजन कसायचं कर्म वेगळं. ते तर भयंकर आहे का नाही? भयानक कर्म आहे का नाही? पण तरी सुद्धा हेतू काय आहे? म्हणून ते कर्म काय ते एवढं महत्वाचं नसून ते कर्म करीत असताना तो देवाच्या दिशेने जातो का नाही जातो, म्हणजे देवाला विसरतो का नाही, हा महत्वाचा विषय आहे. देवाला विसरत असेल तर ते कर्म उपयोगाचं नाही, त्या कर्माचा काही उपयोग नाही. म्हणून तुमच्याकडे बायको आहे का नाही याला किंमत आहे का? त्याला किंमतच नाही. बायको असो अथवा नसो, काय महत्वाचं आहे? देव आहे की नाही. म्हणजे तुमच्या हृदयात देवाला काही जागा आहे का नाही, तुमच्या हृदयात बायकोला जागा आहे का नाही, हा महत्वाचा विषय नाही. विषय काय महत्वाचा आहे?
विषय महत्वाचा, देवाला जागा आहे का नाही. देवाला जागा कुठे लागते? देवाला जागा लागते हृदयामध्ये नव्हे. देव हृदयातच जागा करून राहिलेला आहे. आपल्याला तो आहे हे लक्षात घ्यावं लागतं. तो शोध घ्यायचा आहे आपल्याला पुढे. पण आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या सगळ्या जगण्यामध्ये बायको आहे, नवरा आहे, मुलं बाळ आहे, संसार सगळा आहे, पण देव नाही. देव फक्त देव्हाऱ्यापुरता आहे. मग ही जी देव्हाऱ्यापुरता असणारी देवाची जी कल्पना आहे, ती कल्पना काही आपल्याला इथं नेऊ शकत नाही. कारण ती संसार चालू शकते, व्यवहार चालू शकते, पण ती सुद्धा आपले सांत्वन करणारी असते. कारण तुम्ही कितीही देवापुढे डोकं आपटा, जे होणार आहे तेच होत असते. जेव्हा चांगलं होतं तेव्हा म्हणतो आपण देवाची कृपा झाली, आणि जेव्हा वाईट होतं तेव्हा आपण म्हणतो आपलंच काहीतरी कर्म खराब आहे. मग देव काय करतो? देव करतो काय नक्की? असंच होतं ना. जो सात्विक माणूस असतो, जो भाविक माणूस असतो, तो काही वाईट झालं की काय म्हणतो, आपलं काहीतरी चुकलंय, आपली काहीतरी वाईट भूमिका आहे. आणि चांगलं झालं की म्हणतो देवाने कृपा केली, असं म्हणतो ना ते. आणि आता पूर्वी चालायचं असं, आता लोक म्हणतात हे देव वगैरे काय नसतं, म्हणून तुमची पोरं बाळ ऐकत नसतील. तुम्ही जरी ह्या भूमिकेला धरून बसले असते तर तुमची मुलं बाळ हे ऐकणार नाही. ते म्हणतात असलं काही नसतं देव, तुम्ही काहीतरी वेगळ्याच भ्रमात आहेत. जे दिसतं तेवढंच खरं आहे, देव वगैरे काही कल्पना नाहीये, देव हा काही प्रकार नाहीये, असं लोक ह्या निर्णयावर आहेत. का आले त्याला कारण आपण आहोत. कारण आपण त्यांना ते सिद्ध करून देऊ शकत नाही, आपण त्यांना समजावून सांगू शकलो नाही. कारण आपल्याच हृदयात देव नाही. कारण आपल्यालाच देवाशी घेणं देणं नाही, आपल्याला संसाराशी घेणं देणं नाही. आपल्याला संसाराशी घेणं देणं नाही, म्हणून हे लोक सुद्धा आपल्या डोक्यावर बसू लागले आणि म्हणू लागले देवच नाही. कारण आपलाच आपला विश्वास नाही देवावर, आपल्यालाच देवाची गरज नाही, आपल्याला भगवंताची गरज नाही. मग आपल्या नंतरची लोक काय विचार करतील? ते म्हणतील नाहीच, आपल्याला गरज नाही, आणि त्यांच्या दृष्टीने तो नाहीच या वर्गात गेला. म्हणून आपल्याला गरज निर्माण होणं गरजेचं आहे. असो, तर देव हा आपला विषय. तर कर्म हा जो मध्ये भाग आला त्याचा आपण विचार करू. कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे क्रियेतून होणार फल. कर्म म्हणजे काय असतं? कर्म म्हणजे क्रियेतून निर्माण होणार फल. क्रियेचं फल कर्म असतं. क्रिया म्हणजे काय? क्रिया म्हणजे आपलं जे शरीर आहे, हे शरीर आपण जेव्हा हलवतो, शरीर हल्ल्याने काय होतं? क्रिया होत असते. जसं मी हात हलवतोय तर काय झाली? ही क्रिया झाली. अशी क्रिया कशाने होते? आपल्या संपूर्ण शरीराने अशी क्रिया होत असते. आपल्या संपूर्ण शरीराने अशी क्रिया होत असते. मग फक्त ह्या शरीराने जी क्रिया होते ह्याला काय काय कारण लागतात? ह्या शरीराच्या क्रिया होण्याला, माझा हात असा हलतोय याचं आपल्याला दिसतं, ही क्रिया आहे. मी तोंडाने बोलतो, ही काय क्रिया आहे. तुम्ही कानाने ऐकता, ही सुद्धा काय ऐकण्याची क्रिया आहे. मी बोलतोय ती बोलण्याची क्रिया, तुम्ही ऐकताय ही ऐकण्याची क्रिया, मी पाहतोय ही पाहण्याची क्रिया, तुम्ही पाहताय ही पाहण्याची क्रिया, तुम्ही बसलेले आहात ही बसण्याची क्रिया, इत्यादी इत्यादी ह्या शरीराच्या द्वारे होणाऱ्या सगळ्या क्रिया ज्या आहेत. मग ह्या प्रत्येक क्रियेमधून ही क्रिया झाल्यानंतर थांबत नाही. निसर्गाचा नियम आहे, सृष्टीचा नियम आहे, प्रकृतीचा नियम आहे. कुठलीही क्रिया झाली की त्याला काय निघत असते? प्रतिक्रिया निघत असते. काय निघत असते? प्रतिक्रिया. म्हणजे प्रत्येक क्रियेतून काय तयार होणार? प्रतिक्रिया तयार होणार. हा निसर्गाचा साधारण नियम आहे. निसर्ग म्हणजे प्रकृती, आणि प्रकृती म्हणजे भगवंताची बायको. असं जरा, भगवंताची काय ती बायको आहे प्रकृती. त्याचं नाव, तिच्या संबंधाने त्याचं नाव पुरुष आहे, म्हणून प्रकृती आणि पुरुष असे शास्त्रात शब्द येतात. तर ही जी प्रकृती आहे म्हणजे निसर्ग, त्याला लोक म्हणतात निसर्ग. तर ही जी प्रकृती आहे त्याचे वेगवेगळे रूप आहेत, म्हणून निसर्गाचे सुद्धा वेगवेगळे रूप आहे असं व्यवहारातही मानतात. तसं शास्त्रामध्ये प्रकृतीचे वेगवेगळे भाग आहेत. तर ही जी प्रकृती आहे, ही प्रकृती, या प्रकृतीमध्ये नियम काय आहे? जर कुठलीही क्रिया झाली तर तिला काय निघणार? प्रतिक्रिया निघणार. मग प्रतिक्रिया जी आहे ती कशी निघेल? जसं तुम्ही इथे बसण्याची क्रिया केली, आता तुम्ही सगळे इथे येऊन बसले, इथे तुम्ही आले आणि बसले आणि ऐकताय. आता मला सांगा की ही क्रिया आहे का नाही? ही कुठली तरी क्रिया आहे. मग या क्रियेतून काय होईल? आता काय होईल म्हणलं तुम्हाला थोडं कन्फ्युजन होईल. त्याच्यापेक्षा मी असं विचारतो, ही जी क्रिया आहे ह्या क्रियेतून चांगलं होईल का वाईट होईल? आता तुम्हाला थोडं उत्तर देणं सोपं आहे. आता जी क्रिया सुरू आहे, मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, तुम्ही इथे येऊन बसलेले आहात, तर ह्या क्रियेतून चांगलं होईल का वाईट होईल? आता तुम्ही सात्विक असल्यामुळे किंवा ह्या विषयामध्ये तुम्हाला रस आहे म्हणून तुम्ही काय म्हणणार? चांगलं होईल.
आता ह्याच्यामध्ये एखादा असा विषय, एखादा मनुष्य आला किंवा एखादी व्यक्ती आली की त्याला ह्या विषयामध्ये अजिबात रस नसेल, म्हणजे देव ह्या विषयात रस नसेल, पण त्याला दुर्दैवाने चुकून तुम्ही आणून बसवलं आणि हे सगळं त्यांनी ऐकलं, तर त्याला काय वाटेल, आता हे काय आहे, हे डोकेदुखी झाली असं त्याला वाटेल. तर असो, काही असो, म्हणजे याच्यातून काय होऊ शकतं, एक तर चांगलं किंवा एक तर वाईट. जगातली कुठलीही क्रिया दोनच फल देत असते. काय देत असते? दोनच फल देते. एक तर चांगलं देते किंवा वाईट देते, किंवा तिसरं जर मानायचीच असेल त्यांचं मिश्र फल देते. म्हणजे चांगलं अधिक वाईट मिश्रण. म्हणजे चांगलं असतं किंवा वाईट असतं, तर चांगल्याला आपण शुभ म्हणतो, वाईटाला आपण अशुभ म्हणतो, किंवा चांगल्याला आपण पुण्य म्हणतो, वाईटाला आपण. म्हणून कुठलीही क्रिया केली की ती एकतर शुभ किंवा एकतर अशुभ असते, म्हणजेच पापरूप किंवा पुण्यरूप असते. आता हे पापरूप किंवा पुण्यरूप, चांगली किंवा वाईट कशावरून ठरतं? हे कशावरून ठरतं? जेव्हा किंवा प्रतिक्रिया येईल, प्रतिक्रिया म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये रिॲक्शन म्हणतात. प्रतिक्रिया जेव्हा येईल त्याच्यातून दोनच भाग होणार आहेत. एक तर तुम्हाला सुख मिळेल किंवा दुःख मिळेल. आता इथे तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला दोनच गोष्टी होणार आहे याच्यातून, एक तर सुख मिळेल किंवा दुःख मिळेल. त्याच्यामध्ये टाइम नावाचा एक फॅक्टर आहे, टाइम नावाचं एक एकक आहे. टाइम म्हणजे वेळ, कधी असा प्रश्न आहे. इथे तुम्ही बसले आणि मी गप्पा मारल्या इथे, ह्याच्यातून आता तुम्हाला सुख मिळणार आहे असं मी तुम्हाला म्हटलं, तर तुमचा पुढचा प्रश्न काय असायला पाहिजे? कधी. जसं आता आपण इथे सगळे बसलो आणि उदाहरणार्थ तुम्हाला इथे मी म्हटलं की तुम्ही आता इथे वृक्षासन करा आणि सगळ्यांनी वृक्षासन केलं. तुम्ही वृक्षासन केल्यानंतर तुमच्या हृदयाच्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत, हृदयाची जी हालचाल आहे ती नीट होईल, तर तुम्ही काय मला म्हणणार? कधी. काय म्हणणार? कधी. आता क्रिया केली, वृक्षासनाची क्रिया केली, तर हृदयाच्या सगळ्या आतल्या ज्या काही हालचाली आहेत त्या नीट होतील. कधी होतील? लगेच होणार नाही. 1% लगेच होईल, 10% 2 दिवसांनी होईल, 100% कदाचित 6 महिन्यांनी होईल. बरोबर? म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलं एकक आहे मध्ये? वेळ. म्हणजे सोप्या भाषेत तूप खाल्लं की लगेचच रूप येत नाही, पण रूप यायला सुरुवात होते. म्हणून त्याचं पर्सेंटेज जे आहे ते वेगवेगळं असू शकतं. असो, तर कुठलीही जगातली क्रिया असो, त्या क्रियेतून तुम्हाला दोनच गोष्टी मिळणार आहे, एक तर सुख किंवा दुःख, आणि कधी कधी सुख दुःखांचं मिश्रण. उदाहरणार्थ बायको केली तर सुख मिळेल का दुःख? बायको करणं ही क्रिया आहे, मग बायको केल्यावर सुख मिळतं का दुःख मिळतं? कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख. आपल्या आयुष्यात अख्खं आयुष्यभर आपल्याला कधी सुख मिळतं कधी दुःख मिळतं, कधी सुख मिळतं कधी दुःख मिळतं. याचाच अर्थ आपण ज्या क्रिया केल्यात त्या काय आहेत? आपण ज्या काही क्रिया केल्यात त्या काय आहेत? कधी चांगल्या केल्यात कधी वाईट केल्या, कधी शुभ केलंय कधी अशुभ केलं. म्हणून शुभाशुभ क्रियेची जी प्रतिक्रिया असते ती सुख दुःखाला कारण होते. आणि हे सुख दुःख जे आहे ते भोगण्याचं ठिकाण जे आहे ते आपलं मन आहे. ते काय? मन. या मनामध्ये सुख दुःख होतं. म्हणून तुम्हाला सुख आहे का दुःख आहे हे कुठे शोधावं लागेल? तुमच्या मनात. जगातली तुम्ही कुठलीही क्रिया करा, कुठलीही क्रिया करा, त्याचं सुख दुःखाचे भोग कुठे होत असतो? मनात होत असतो. म्हणजे तुम्ही कानाने काहीही ऐकलं तर तुम्हाला सुख झालं किंवा दुःख झालं तर ते होतं कुठे? मनात होतं. तुम्ही डोळ्याने काही पाहिलं तर सुख किंवा दुःख झालं. तुम्ही समजा चांगलं बघितलं, तुम्हाला आवडणारी गोष्ट बघितली तर तुम्हाला सुख होतं, मग ते कुठे होतं? ते मनात होतं. तुम्हाला एकदम नको असलेली गोष्ट पाहिली किंवा ऐकली तर दुःख होतं, मग ते कुठे होतं? मनात होतं. मनामध्ये सुख दुःख होत असतं. तर सुख दुःखाचा भोग मनात होतो. आणि हा जो सुख दुःखाचा मनात भोग होतो त्या सुख दुःखाच्या भोगासाठी आपण कर्म करीत राहतो. आपण जेवढ्या काही क्रिया करतोय हे कशासाठी करतोय? एकूण याचा विचार काय झाला? आपण जी काही क्रिया करणार ह्याचा एकूण आपला शेवटचा उपयोग काय आहे? शेवटचा फायदा काय आहे? मनात होणारं सुख आणि दुःख. म्हणून आपण जेवढ्या काही क्रिया करायचा प्रयत्न करतो त्या सगळ्या क्रियेतून आपल्याला अपेक्षित काय आहे? दुःख यावं. असं वाटतं का कोणाला? नाही. आपल्याला प्रत्येकाला वाटतं आपण जी काही क्रिया करू त्याच्यातून काय मिळालं पाहिजे? सुख मिळालं पाहिजे, अशी आपली कल्पना आहे. अशी आपली कल्पना काय आहे? बरं असू दे. आपली ही जी कल्पना आहे ह्या कल्पनेला खरं तर मूर्त रूप किंवा खरीदी होते का? ते मूर्त रूपाला येते का? नाही. बरेचशा वेळा आपल्याला त्यातून काय मिळतं? दुःख मिळतं.
आपण काहीही क्रिया करो आपल्याला फक्त सुख मिळत नाही. आपण काहीही क्रिया करो आपल्याला फक्त दुःख मिळत नाही. आणि म्हणूनच लोकांना जगण्यामध्ये आनंद वाटतो. आणि भगवंत म्हणूनच हुशार आहे. भगवंत काय आहे? चतुर आहे. चतुरातू शिरोमणी. भगवंताला नाव काय आहे? अभंगामध्ये लिहिलंय चतुरातू शिरोमणी. म्हणजे चतुर लोकांचा तो कोण आहे? चतुरांचा तो कोण आहे? शिरोमणी आहे. म्हणजे तो त्यांचा बॉस आहे. कारण देवाला माहित आहे फक्त सुख दिलं असतं तर हा कधीतरी विटला असता. काय झालं असतं? सुख दिलं तर काही असतं. कुठलीही गोष्ट जर तुम्हाला खूप दिली तर तुम्ही त्यात विटणार. म्हणजे तुम्हाला सकाळी उठलं तरी खीर, दुपारी उठलं तरी खीर, संध्याकाळी उठलं तरी खीर, परत दुसऱ्या दिवशी उठला खीर, परत दुपारी खीर, परत संध्याकाळी खीर. तुम्हाला खूप खीर आवडते तरी सुद्धा 5 दिवसानंतर तुम्ही काय होणार? ती खीर बघितलं तरी उलटी करायला लागल. म्हणून कितीही आवडीची गोष्ट असली तरी काय होणार आहे? त्याचा वीट येईल. म्हणजे सुख जर तुम्हाला कायमच दिलं तर तुम्हाला त्याचा वीट येईल. उलट तुम्हाला कायमच जर दुःख दिलं तरी तुम्हाला वीट येईल. म्हणून देव काय करतो? देव त्याच्या प्रकृतीच्या साह्याने म्हणजे देव हा त्याच्या मायेच्या साह्याने आपल्याला काय करतो? कधी सुखात कधी दुःखात, कधी सुखात कधी दुःखात, कधी सुखात कधी दुःखात ठेवतो. म्हणून आपण पण काय झालो? त्याच्या मायेला फसलो. त्याच्या मायेला फसलो. मग आपण पण कधी सुखाच्या पाठीमागे धावण्याचा प्रयत्न करतो. आपण दुःखाच्या पाठीमागे धावत नाही. पण दुःख आपोआप आपल्या पाठीमागे येतच. म्हणून आपण जेवतो कशासाठी? सुख मिळवण्यासाठी. जेवतो कशाला? जेवतो कशाला? आपण किती गणित त्याचं परफेक्ट आहे बघा. म्हणजे देवाने किती व्यवस्था परफेक्ट करून ठेवली. आपण जेवतो कशाला? सुख मिळावं म्हणून. दुःख मिळावं म्हणून आपण जेवतो का? नाही. आपण सुख मिळावं म्हणून जेवतो. पण देवाने त्याच्या पाठीमागे लगेच दुःख टाकून दिलं. काय? तुम्ही जेवले की तुम्हाला रोग होणार. कसा? तुम्ही काहीही अन्न खा, जसं अन्न खाणार त्याप्रमाणे तुम्हाला रोग होईल. काय होईल? त्याप्रमाणे रोग होईल. एखादा सात्विक अन्न खाईल त्याला सात्विक प्रकारचे रोग होतील. एखादा तामसी अन्न खाईल त्याला तामसी प्रकारचे रोग होतील. पण रोग होणारच. रोग काय? होणारच. मग हे जे सात्विक राजसी तामसी अन्न जे तुम्ही काहीही अन्न खा रोग होणार. म्हणून योगी लोक काही हुशार असतात. त्यांनी क्षुधा पिपिसा नष्ट केल्या. त्यांनी काय केलं? त्यांना लक्षात आलं की जर आपण हे अन्न खाल्लं तर रोग येणार. त्यामुळे ते काय करतात? क्षुधा पिपिसा नष्ट करण्यापर्यंतचे योगी, महान योगी जगामध्ये आहेत. आजही आहेत, पूर्वी होते, इथून पुढे असतील. ते योगी आहेत. क्षुधा पिपिसा नष्ट, काहीच नाही, खातच नाही, काही पाणी नाही पीत, अन्न खात नाही. आपल्यासाठी तो विचार करणे अवघड आहे. कारण आपल्याला एक दिवस उपास जमत नाही. कायमच अन्न पाणी बंद करणं हे आपल्यासाठी अवघड आहे. असो, तर अन्न खाल्लं तर आपल्याला सुख मिळतं अशी आपली भ्रामक कल्पना आहे. आपली काय आहे? आपली भ्रामक कल्पना आहे की अन्न खाल्ल्याने सुख होतं. अन्न खाल्ल्यानंतर सुख होत नाही. अन्न खाल्ल्यानंतर तेवढ्यापुरतं सुख वाटतं. त्यानंतर खाल्ल्यानंतर लगेचच अनेक रोगांची व्यवस्था केली जाते. अधिक ते अन्न पचवण्यासाठी, त्या अन्नाचे सगळे विभाग करण्यासाठी या शरीराला पूर्ण काम करावं लागतं. त्याची सगळी व्यवस्था करावी लागते. म्हणजे आपण जे काही कर्म, जी काही क्रिया करतोय ती क्रिया आपल्याला वाटते सुखासाठी चालू आहे, पण त्याच्या पाठीमागे दुःख लगेचच आलेलं असतं. त्याला जोडूनच दुःख येतं. काहीही क्रिया करा तुम्ही, कुठलीही क्रिया करा, त्याच्या पाठीमागे दुःख काय आहे? जोडलेलंच आहे. का जोडलंय तुम्हाला कारण सांगितलं. देव काय? देवाने हे जोडून का ठेवलं त्याला? कारण तसं केलं तरच हा संसारात राहील. आणि तो संसारात राहावा असं त्याला काय वाटतं? म्हणजे प्रत्येक जीवाने संसारात राहावं असं जर देवालाच वाटतंय तर एखादा असं म्हणू शकतो आम्ही संसारात राहतो, काय हरकत आहे. जसं आईला असं वाटतं की मी माझं काम करत राहते, लेकराने खेळत राहावं. आई लेकराला जवळ कधी करते तुम्ही सांगा मला. आई एक गणित आहे. आई लेकराला जवळ कधी करते? आईचं जे लेकरावर फार जीव असतो, पण आई लेकराला कधी जवळ करते? त्याचं गणित एकदम सोपं आहे. जेव्हा तिला गरज वाटते तेव्हा. कधी जवळ करते? तिला गरज वाटते, माझा बाळ्या माझ्या बाळ्या असं करण्याची जेव्हा गरज वाटते तेव्हाच ती त्याला जवळ करते. मुळात लेकरू निर्माण करण्याचं कारणच ते आहे. तिला त्याच्यात हाऊस असते म्हणून ती लेकरू निर्माण करते. आणि ही सृष्टीची नियम आहे हा.
त्यामुळे तिला जेव्हा गरज वाटते तेव्हाच ती त्या मुलाला जवळ करते. मग इतर वेळेस ती मुलाला जवळ करताना दिसते ते काय? इतर वेळेस मुलाला जवळ करताना दिसते तेव्हा काय? असं कधीच ती करत नाही. कुठलीही आई मुलाला जेव्हा जवळ करते तेव्हा तिला ते आवडत असतं. घरात एखादं लहान मुलं खेळत असेल तर त्या मुलाला कोण उचलून घेतं? ज्याला गरज वाटते तोच उचलून घेतो. ज्याला आवडतं, ज्याला त्याची आवड निर्माण होते तोच त्या मुलाबाळाला उचलून घेतो. ज्याला आवडत नाही तो घेत नाही. तसं आईचं पण तसं असतं. फक्त आई जास्त वेळ करते. काय करते? जास्त वेळ करते. एवढाच फरक आहे. आता ही जी त्या मुलाला जवळ करण्याची पद्धत आहे ही काही चुकीची आहे असं म्हणता येत नाही. जी आहे ती प्रकृतीमध्ये जो नियम आहे त्याप्रमाणे आहे. पण मग जेव्हा केव्हा ती तिच्या कामात मग्न असते किंवा तिच्या क्रियेमध्ये मग्न असते तेव्हा ती त्या मुलाला जवळ करीत नाही. तिला त्याच्यामध्ये जास्त रस असतो. आणि आजकाल तर हे फार जास्त दिसेल तुम्हाला. आजकाल जास्तीत जास्त स्त्रिया नोकऱ्या करतात. आणि या सगळ्या स्त्रियांना जर संध्याकाळी शांत बसलेलं लक्षात घेतलं तर हे लक्षात येईल की त्याच्यामुळे त्यांच्या मुलाची भरपूर हेळसांड होते. मग त्या मुलाच्यावर अनेक अडचणी तयार होतात. पण तरी सुद्धा मुलासाठी कोणीही घरी थांबत नाही, थांबणार नाहीत. त्या कामातून वेळ मिळाला आणि मुलगा जास्तच रडायला लागला तरच ती त्याच्याकडे लक्ष देते. अशी परिस्थिती. मग आम्ही काय कामं सोडून द्यायचे का त्याच्यासाठी असं आई म्हणेल परत. कधी येतील सोडून? नाही. मूल खूपच रडायला लागलं तरच त्याच्याकडे लक्ष देते. देव पण तसाच आहे. देव पण काय तसाच आहे. त्याने ही एवढी सृष्टी निर्माण केली. मायेच्या साह्याने त्यांनी ही सृष्टी निर्माण केली. तेव्हा तो आपल्याकडे काय लक्ष देईल? कुठे लक्ष देतोय? मी तर किती वेळा देवळात गेलो आजपर्यंत मला एकदाही दिसला नाही, भेटला नाही. मी किती वेळा ज्ञानेश्वरी वाचली, किती वेळा देवाला म्हणतो काहीतरी कर बाबा भेट, पण भेटत नाही. का? का त्याला एवढी सृष्टी चालवायची, त्याला एवढ्या सृष्टीचा मोठा प्रपंच पडलाय. हा एवढा मोठा प्रपंच तो चालवतो. नियंता जो आहे तो काही आपलं तर छोटंसं घर असतं. एखाद्या आईला तर एक लेकरू असतं, 2 लेकरं असतं. त्याला तर एवढं ही अख्खी सृष्टी आहे. या सृष्टीमधले असंख्य जीव या सगळ्यांची व्यवस्था तो करतो. मग तो आपल्याकडे का लक्ष देईल? आपल्याकडे का लक्ष द्यावं? मला असं वाटतं की मी माऊलींना खूप शरण आहे, मी खूप विठोबाला शरण आहे असं मला इथे बसून वाटतं. आणि जेव्हा मला दुःख होतं किंवा मला जेव्हा काही अडचणी येतात तेव्हा तर असं वाटतं की देवा आता मी येतोच, देवा आता काहीतरी करच असं मला वाटतं. पण पंढरपुरात जाऊन बघा, आपल्यापेक्षा जास्त लोक तिथे अत्यंत श्रद्धेने सरेंडर्ड म्हणजे शरणागत आहेत. आहे का नाही? त्यांनाही तो भेटत नाही. कारण का? आपली जी त्याच्याविषयीची जी आस आहे, आपल्याला त्याची जी गरज आहे, म्हणजे भगवंत रूपी आईची आपल्याला जी गरज आहे ती किती आहे? आपल्याला काय आहे? जसं ते आता नवीन नोकऱ्या करणाऱ्या स्त्रिया ज्या असतात, पोराला पाळणा घरात तिकडे तिकडे डे केअरला कुठेतरी ठेवून देतात. पोरग मस्त खेळतं, काही नाही. संध्याकाळी आई येण्याच्या वेळेस त्याला आठवण ती घेऊन जाते, परत ती तिच्या कामात जाते, हा परत घरी काहीतरी वेगळं करत बसतो. काही नाही होत, त्यांचं चालू आहे. तसंच भगवंताने आपल्याला सुद्धा या मनुष्य देहामध्ये आणून कुठल्या तरी डे केअर मध्ये ठेवल्यासारखंच आहे. एक बायको 2 पोरं, हा डे केअर सारखाच प्रकार आहे. इथे आपल्याला गुंतून ठेवलाय आणि तो आपला मस्त चालवतोय सगळी सृष्टी नियंता. आणि आपण काहीच नाही, आपल्याला तो भेटत नाही, आपल्याला त्याचा काही संबंध राहिलेला नाही. आपण ह्यांच्यामध्येच मरून जाणार. ही फसवणूक आहे. ही काय? फसवणूक. पण लहान पोरग आईला काय म्हणणार? कुठलं लहान पोरग आईला म्हणू शकतं की तू नोकरी बंद करून आता सगळी आमची व्यवस्था कर? म्हणू शकतं का? नाही म्हणू शकत. का म्हणेल? कुठलंच पोर नाही म्हणू शकत. तसं आपण देवाला म्हणतोय का? नाही म्हणत आहे. पण पोराकडे एक उपाय असतो. काय? रडलं की मग रडलं म्हणजे आस लागली की मग. म्हणून तुम्ही बघा की आस म्हणजे रडत बसणे नव्हे, आस म्हणजे हृदयामध्ये ती ओढ लागली पाहिजे. जैसी जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जेव्हा ही आज भगवंताची लागेल की हा जो सृष्टीचा नियंता, ह्या सर्व ब्रह्मांडाचा जो मालक आहे किंवा जी आपली भगवंत रूपी माय आहे, या तिच्या व्यतिरिक्त आपल्याला कशात रस नाही. हे कर्म वगैरे जे आहे त्याच्यात आपल्याला काही रस नाही. जगाचं चांगलं व्हावं का घराचं चांगलं व्हावं याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. तो नियंता आहे, तो बघून घेईल. त्याची जी देवदेवता असतील ते बघून घे. आपल्याला काय करायचं? आपल्याला घेणं देणं कशी आहे? आपल्याला फक्त भगवंताशी घेणं नाही. ही जेव्हा इच्छा निर्माण होते तेव्हा कर्माचं काय व्हावं, त्याचं काय व्हायचं ते होऊ दे, आपल्याला त्याशी काही घेणं देणं नाही. म्हणून कर्माचा विषय आपल्याला माहीत नाही, कर्माच्या विषयाशी आपल्याला काही घेणं देणं नाही. कारण आपला विषय काय? भगवंत आहे.
पण साधारणपणे जेव्हा कर्माचा क्षय होतो तेव्हाच भगवंताकडे लक्ष जाण्याची शक्यता आहे. काय साधारणपणे जर विचार केला तर, कारण जितक्या दिवस तुम्ही पळापळ करत राहणार तितक्या दिवशी तुम्ही भगवंताचा विचारच करू शकत नाही. मी असे बरेचसे म्हातारे कोतारे माणसं बघत असतो, कारण मी जेव्हा जेव्हा वेगळ्या ठिकाणी जातो तेव्हा म्हातारे लोक येतात माझ्याकडे नंतर आणि माझ्याशी बोलतात, महाराज आम्ही वयाच्या 50 वर्ष 60 वर्ष काही नोकरी केली, एवढं वर्ष आम्हाला काहीच करता नाही आलं हो, पण आता आम्ही काय करायचं, आता आम्ही सुरू केलंय, आता आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, आता आम्ही हे करतो ते करतो. म्हणजे काय झालं, ही हुशार नव्हती का मंडळी? यांना काय बुद्धी नव्हती का? होती, पण अख्खं आयुष्यभर या क्रियेमध्ये गुंतल्याने, या क्रियेमध्ये त्यातून निर्माण होणाऱ्या कर्मामध्ये, त्या कर्मफलामध्ये तो गुंतून पडल्यामुळे त्याला काय करता आलं नाही, भगवंताचा विचार करता आला नाही. भगवंताचा विचार का करू शकला नाही तो? कारण त्या क्रियेमध्ये, त्या कर्मामध्ये गुंतून पडल्यामुळे करू शकला. म्हणून कर्मक्षय होणं गरजेचं आहे. साधक म्हणून सुद्धा, एक प्रथम भूमिका म्हणून सुद्धा या कर्मक्षय करणं गरजेचं आहे. म्हणजे दिवसातली जर वेळ आपण भगवंताच्या चिंतनामध्ये, भगवंताच्या प्राप्तीसाठी कराव्या लागणाऱ्या उपायांना देऊ शकत नसेल तर ते आपल्या दिवसातली क्रिया करणं काही उपयोगाचं नाही. मग काही लोक म्हणू शकतात आम्ही सकाळी आरती करतो, मग सकाळी देवाला उदबत्ती लावतो, देव पूजा करतो, मग ज्ञानेश्वरी वाचतो किंवा मग आमका ग्रंथ वाचतो, काही नाही करतो आम्ही, मग दिवसभर. ते त्याचं यांत्रिकी झालंय. मी बऱ्याच वेळा सांगतो, बऱ्याचशा लोकांचं हे यांत्रिकी झालेलं आहे. काय झालंय, यांत्रिकी जी गोष्ट होती ती कामाची राहत नाही. कुठलीच जगातली कुठली गोष्ट यांत्रिकी जेव्हा झाली तेव्हा त्याला काही किंमत राहत नाही. म्हणजे तुम्ही फक्त घराची नुसती, घरामध्ये सुद्धा बायको मुलांची व्यवस्था फक्त करायची म्हणून करत असाल तर एक दिवस बायको मुलं सुद्धा म्हणतात काय तुम्ही नुसतं करायचं म्हणून करता, तुमचा काही जीवच नाहीये, तुमचं काही आमच्यात मनच नाहीये, नुसतं करायचं म्हणून करताय तुम्ही. काही काही लोक बायकोची चांगली व्यवस्था करतात, सगळे दर महिन्याला एवढे पैसे, सगळी व्यवस्था नीटनेटकं जे पाहिजे ते देतात, पण बायकोकडे समजा जर मन नाही किंवा जीवच गुंतला नाही तर ती बायको त्याला म्हणते तुम्ही काय नुसतं पैसे देताय, त्याचा काय उपयोग? अर्थात पैसे नाही दिले तर चालतं का? नाही, तसं चालत नाही. पण जीव नाही लावला तरी काय होतं, जीव नाही लावला तरी काय होतं, गडबड होते. मग तसं चालत. तर आपलं जे कर्म करणं आहे, आपली जी क्रिया करणं आहे, ह्या क्रिया करण्यामध्ये आपल्याला क्षय करावा लागेल. आपला तो जसा क्षय होईल तेवढं आपल्याला काय उपयोग. आणि हा क्षय करत करत आता या ठिकाणी सांगितलं की क्षीयन्ते चास्य कर्माणि, म्हणजे कर्माचं सर्वतः क्षय होणं हे अपेक्षित का आहे, असा मोठा विषय आहे. आता आपण तर पहिल्यांदा फक्त साधकाची भूमिका पाहतोय. हे फल जे आहे ते काय, तिथपर्यंत आपल्याला जायचंय. इथे हे काय फल आहे, म्हणजे कर्मक्षय म्हणजे कर्माचा शेवट, हे का करणं गरजेचं आहे. पण ज्याला आधी कर्माचा क्षयच व्हावा वाटत नाही, त्याला कर्माचा क्षय म्हणजे कर्माचा शेवट व्हावा हे वाटणं फार अवघड आहे. हे वाटणं काय फार अवघड आहे. करत राहावं असं वाटणं गरजेचं. आता काही लोक असं म्हणतात की सगळ्यांनी जर असा विचार केला की आपण कर्म करायचं नाही किंवा क्रिया करायच्या नाही तर हे जग कसं चालणार, जणू काय ह्या जगाचा नियंताच आहे. म्हणजे सगळ्यांचा जर वर्गात पहिला नंबर आला तर वर्गाचं कसं होणार, म्हणून मी अभ्यासच करायचं नाही, असं झालं. असं काही होत नाही. तुम्ही एक लक्षात ठेवा, या सृष्टीमध्ये आपण जे विचार करतो त्याप्रमाणे कोणीच चालणार नाहीये. आणि चालले तरी सुद्धा थोडेफार लोक चालतात. जगात कुठलाच मनुष्य असा नाही की ज्याच्या पाठीमागे अख्खं जग गेलं. आजपर्यंत असं झालेलं नाही. जगात एकही मनुष्य असा जन्माला आलेला नाही ज्याच्या पाठीमागे अख्खं जग गेलं. असं कधी झालं? कमी अधिक लोकच गेली. काहींच्या मागे लाख लोक गेली, काहींच्या मागे 1 माणूस गेला, काहींच्या मागे 10 माणसं गेली, काहींच्या मागे एखादा करोड माणसं गेली असतील. पण एका माणसाच्या पाठीमागे अख्खं जग गेलं असं कुठेही झालेलं नाही. पृथ्वीवरच नाही झालं तर संपूर्ण ब्रह्मांडाचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की एकाच्या पाठीमागे सगळं ब्रह्मांड जाणं अशक्य आहे. म्हणून आपण भ्रमामध्ये बराचसा कर्माचा विचार करत असतो की असं पाहिजे तसं पाहिजे, म्हणून आपल्या क्रियेप्रमाणे काही होणार नाही. आपल्या क्रियेला जगातल्या लोकांनी मान्यता द्यावी ही जी भूमिका असते ही आपल्याला कर्मात गुंतवणारीच आहे. कर्माच्या संबंधित जे काही वेगवेगळ्या लोकांच्या भूमिका आहेत ह्या सगळ्या गमतीशीर आहेत. आणि ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या फक्त भगवंताने मायेने निर्माण केलेल्या आहेत. म्हणून लेकराने जसं आईच्या कुठल्याही खेळण्याला भुलू नये जर आईची प्राप्ती करायची असेल, आईच्या प्राप्तीसाठी जसं कुठल्याही खेळण्याला भुलू नये,
त्याप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीसाठी या प्रकृतीमधल्या कशालाही भुलू नये, किंमतच देऊ नये. मग आले तर येऊ देत, आले तर येऊ दे, पण त्याला किंमत द्यायची. म्हणजे देवाने जरी म्हटलं तुला वैकुंठात नेतो, तुला ब्रह्मलोकात नेतो, म्हणजे तुझ्याकडे ठेव, ज्याला न्यायचं त्याला ने, मला काही त्याची गरज नाही, मला तुझी गरज आहे. काय? मला तुझी गरज आहे, हे सगळं नको, अशी म्हणण्याची ताकद पाहिजे. लेकराने आईला आणि बापाला असं म्हणावं, तुझ्या प्रॉपर्टीची मला गरज नाही, मला कशाची गरज आहे? तुमची गरज आहे. असं होत नाही. मला सांगा, साधारण गणित व्यवहारामध्ये हा व्यावहारिक निसर्गाचा नियम तुम्हाला सांगतो, जो प्रकृती अंतर्गत व्यवहारामध्ये आहे. काय? आईबाप पाहिजेत का प्रॉपर्टी पाहिजे असते? साधारणपणे सांगा मला, अपवादात मग नका सांगू. साधारणपणे म्हणजे जनरल काय असतं? आईबाप पाहिजे असतात का प्रॉपर्टी पाहिजे असते? प्रॉपर्टीच पाहिजे असते. आईबाप पाहिजे असं पाहिजेत असं फक्त देखावा असतं. त्यांना जर पक्क कळलं की तुम्ही त्यांना एक रुपया पण देणार नाहीये, तर काय होईल बघा गंमत, है ना? प्रॉपर्टीशी घेणं देणं असतं, आईबापाशी घेणं देणं असतं. म्हणून अशी मुलं मिळणं फार अवघड आहे. अपवादात मग असतात ना, अशी मुलं फार मिळणं अवघड आहे की जे म्हणतील प्रॉपर्टी नको, कोण पाहिजे? आईबाप पाहिजे. हे जसं व्यवहारात मिळणं अवघड असं, तसं परमार्थामध्ये देवाची प्रॉपर्टी काय आहे? अखिल ब्रह्मांड ही तिची प्रॉपर्टी आहे. पाताल लोकापासून वर ब्रह्मलोकापर्यंत जे 14 भुवन आहेत, या 14 भुवनामध्ये जे अनंत लोक आहेत, हे सगळी त्याची संपत्ती आहे. आणि ही किती उत्कृष्ट आहे. नुसती एक पृथ्वी बघा काय, हा सूर्य बघा काय, हा सूर्य जो आहे त्याची एक प्रॉपर्टीचा एक अंश आहे. या आकाशगंगेतला तो बिंदू आहे फक्त एक, आणि एवढ्या ह्या सर्व याचा तो मालक आहे. ही त्याची प्रॉपर्टी आहे. आता त्याची आपल्याला गरज वाटावी का ह्या प्रॉपर्टीची गरज वाटावी? साधारण व्यवहारामध्ये अशी परिस्थिती की आई बापाची गरज नसते, प्रॉपर्टीशी घेणं देणं असतं. घेणं देणं कशी असतं? घेणं देणं प्रॉपर्टीशी असतं, आई बापाशी नाही. हे जसं आहे तसंच भगवंताशी काही घेणं देणं राहिलेलं नाही. आपल्याला त्याच्या एका प्रॉपर्टीशी घेणं देणं आहे. आपल्याला तर ही पृथ्वी वगैरे ते जाऊ देत, आपला तर काय एवढा अधिकार नाही एवढी प्रॉपर्टी मिळवण्याचा. आपल्याला तर 4 भिंती मिळाल्या तरी आपल्याला असं वाटतं खूप मोठं झालं. 4 भिंती, एखादा एकर जमीन, 2 एकर जमीन, 10 एकर जमीन, जे काय असेल, ही मिळेल तर आपल्याला वाटतं खूप काही. ह्याच्यामुळे आपण देवाला विसरलो. काही काही लोक तर त्यांच्याकडे जमिनी आहे त्याच्यामुळे देव त्यांना लक्षातच नाहीये, देव असतो काही प्रकार. हे आपलं आहे का काही? हे घर आपलं आहे का? हे वास्तविक कोणाचं आहे घर? हे सगळं, हे घर सुद्धा वास्तविक कोणाचं आहे? हे सगळं देवाच्या मालकीचं आहे. जसं भारतामधली समजा सगळी जमीन कोणाच्या मालकीची आहे? कुठल्या माणसाच्या मालकीची आहे का? नाही, ही सरकारच्या मालकीची असते. हे कळावं लागतं. त्यामुळे सरकार जेव्हा ठरवेल तेव्हा तुमची सगळी जमीन घेऊ शकतो. कोणाच्या मालकीची आहे सगळी? आपण वडिलोपार्जित किंवा असं जे म्हणतो त्या जागेवर आलो, कसली जमीन म्हणून ते मालकीचं झालं. पण सरकारने ठरवलं तर, म्हणून वाइंडिंग आलं तर काय होतंय? तुम्ही किती आडवे झाले तिडवे झाले तरी सुद्धा ते पाडतातच येऊन कधी ना कधी, आहे की नाही? कारण ते वाइंडिंग मध्ये गेलं. वाइंडिंग केलं म्हणजे काय झालं? वाइंडिंग म्हणजे ते वाईडनिंग असतं. ते वाईडनिंग शब्द आपण त्याला वाइंडिंग म्हणतो. तर वाईडनिंग म्हणजे रोड वाईडनिंग, पण अपभ्रंश होऊन त्याचं काय झालं? वाइंडिंग. वाइंडिंग नाही, ते वाईडनिंग. वाईडनिंग म्हणजे मोठा करणे. रोड मोठा करण्यामध्ये अर्ध्याच्यावर घर जातं. काय करतो? काहीच करू शकत नाही. तो म्हणतो FSI वाढून दिला. FSI वाढवलं म्हणजे काय दिलं? जमीन नाही दिली, आकाश दिलं. इकडं वाढवलं, तो भ्रम आहे तो. आता इकडचं वरचं किती वाढलं तर ही कुठं काय करणार आहे आपण? इकडे किती वर जाणार जाऊन? आपल्याला काय आहे? एकूण आपल्या हातात काय आहे? आकाश. आकाश म्हणजे काहीच नाही. मरतो तेव्हा काय असतंय? आकाश, काहीच नाही. तरी म्हणतो मला ही सगळी प्रॉपर्टी माझी आहे. वाटोळं कशाने झालं? ह्याच्यामुळे झालं. हे आपलं समजलं. आई बापात रस ठेवा. कशात रस ठेवा? आई बापात रस ठेवा, प्रॉपर्टीत रस ठेवू नका. आणि तुमच्या पोरांचा रस तुमच्यात आहे का नाही ओळखायचं असेल तर काय करावं? काय करायला पाहिजे? मुलाला जाऊन सांगायचं. मुलाला, त्याला बायको असेल तर सुनेला, सगळ्यांना सांगायचं. पक्क सांगायचं की फक्त ड्रामा नाही करायचा. तुम्हाला पक्क सांगायचं की इथून पुढे लक्षात ठेव, माझ्या प्रॉपर्टीमधले 1 रुपया सुद्धा तुला मिळणार नाही.
आणि त्यांना जर खरंच लक्षात आलं हे खरंच असं करतील, तर ते दोनच गोष्टी करतील. एक तर तुम्हाला लाथा घालतील, म्हणजे एक तर ते तुम्हाला हाकलून देतील, किंवा ते माझ्या पाठीमागे लागतील. ते तुम्हाला शिकवतोय कोण नक्की. पण तुम्ही सुद्धा बहादरच आहात, कारण तुम्ही सुद्धा हे कोणाकडून तरी लुबाडलेलंच आहे. आईबापाकडून तुम्ही तुमच्या आईबापांना लुबाडलं, ते तुम्हाला लुबाडतील. म्हणून तुमचंही जमतंय, त्यांचंही जमतंय. म्हणून भगवंत म्हणतो चाललंय दोघांचं बरं, आपण कशाला मध्ये जावा. म्हणून भगवंत आपल्याकडे येत नाही. भगवंत जर आपल्याकडे यायचं असेल तर ह्याच्यातून बाहेर व्हा. तरी झडझडोनी वाहिला निघ, ये भक्तीची ये वाटेला, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. हे सोडा, ह्याच्यात नादी लागू नका. ही सगळी फसवणूक आहे. प्रॉपर्टी अमकं तमकं हे सगळी काय, ही सगळी फसवणूक आहे. हे काय भूल आहे ही मोठी. त्यामुळे विनाकारण गाजरासारखे लालबुंद होऊ नका की माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, माझ्याकडे एवढं आहे, मला एक बायको आहे, मला 2 पोरं आहेत, माझा एवढा गोतावळा आहे, 1000 पत्रिका छापावं लागतात, 1500 पत्रिका छापावं लागतात, 2000 लोक जेवायला येतात. ह्याच्यात धन्यता मानू नका. कारण आम्हाला माहित आहे तुम्ही पाणी ओतलं होतं नंतर. कारण तुम्हाला 2000 लोकांची पंगती उठवण्याची तेवढी लायकी थोडी असते. पण आपल्याला म्हणायला काय जातंय, आपण कशात भूलतो, काय गप्पा करतो, हे अत्यंत मूर्खपणाच्या गोष्टी सुरू आहेत. विनाकारण मिरवू नका, कारण ह्या मिरवण्याने देवापासून तुम्ही दूर गेले. आता तुम्हाला जर हे करायचं नसेल तर विनाकारण माझ्याकडे गर्दी करू नका, नाही तर मला बोलू नका. मी त्या लोकांना सांगतो तुम्ही मला बोलू नका. ते म्हणतात नाही महाराज चालूच ठेवा. मी तर हे संपल्यानंतर सांगता येत नाही करेल का नाही करेल, कारण नुसतं देखावा करतात. देवाच्या नादी लागायचं असेल तर खरंच देव प्राप्त करा, विनाकारण देखावा करू नका. भगवंत जो आहे हा आपला विषय आहे, भगवंताची प्रॉपर्टी हा आपला विषय नाही. म्हणून जगातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये मला रस नाही, हे वैराग्य पाहिजे. काही नाही, देव जरी आला म्हटलं तुला वैकुंठाला नेतो, काय सांगायचं त्याला आपल्याला, तुला राहू दे वैकुंठ, तुझा वैकुंठ नको, तुझा कैलास लोक नको, तुझा ब्रह्मलोक नको. मग बायको पोरं हवी का? बायको पोरं पण नको, असू दे नाही तर नसू दे, मला घेणं नाही त्याची. मला तू आहेस का सांग फक्त, तुझ्याशी घेणं नाही. मग तू जर माझ्यासोबत वैकुंठात असेल तर मी वैकुंठात येतो, तू नरकात असेल तर नरकात येतो. बायको पोरांमध्ये तू जर राहत असशील तर मी राहतो, नाहीतर मला बायको पोरं पण नको. ज्यामध्ये तू नाही त्याच्याशी मला घेणं देणं नाही. ही जिथपर्यंत ठाम भूमिका भगवंताविषयी येत नाही तिथपर्यंत काही खरं. साधकाची भूमिका कशी पाहिजे, अशी पाहिजे. बायकोमध्ये जर भगवंताची प्राप्ती होत नसेल, त्या बायकोचं करायचं काय? ज्या बायकोमुळे भगवंताची प्राप्ती होऊ शकत, त्या बायकोचं करायचं काय? मला ज्याला भगवंताशी घेणं देणं त्याची ही भूमिका आहे. तुमची आहे का नाही किंवा तुम्हाला तशी ठेवायची का नाही तुमचा प्रश्न आहे. ही मी फक्त सांगतोय. मी काही लोकांना वाटेल आता हे आपल्याला करायचंय की काय, कारण काही लोक घाबरून जातात ना. त्यामुळे तुम्हाला हे करायचंय असं मी सांगत नाही. ज्याला हे करायचंय त्याची कशी भूमिका असावी हे मी शिकवतो. कारण तुम्हाला जर असं वाटलं की नाही आपल्याला बायकोशी घेणं नाही, मग तुमचा हा विषय नाही. तुम्ही ऐका, गंमत आहे, मजा वाटते. ते टीव्ही सिरियल पाहता त्यासारखं आहे. म्हणजे एक फक्त टीव्ही मध्ये अनेक पात्र दिसतात, मी एकच पात्र आहे समोर, एवढा फरक आहे फक्त. तर भूमिका जी आपली, तुम्हाला हे मनोरंजन म्हणून घ्यायचं असेल तर ते मनोरंजन पण होऊ शकतं. आणि तुम्हाला जर भगवंताचा खरंच विषय पाहिजे असेल तर एक नक्की लक्षात ठेवा की ज्या गोष्टीतून भगवंत मिळत नाही त्या गोष्टीमध्ये आम्हाला रस नाही, अशी भूमिका जसजशी निर्माण होईल तस तसं आपल्याला पुढे पुढे जाता येईल. म्हणून पैशामधून जर भगवंत मिळत असेल तर मला पैशाशी घेणं नाही. पण जर पैशातून मला भगवंत मिळतच नाही, हे ठाम आहे, हे शास्त्रात लिहिलंय, साधू संतांनी लिहिलंय, तरी सुद्धा मग आपण बँक बॅलन्स आमच्याकडे एवढा आहे, आमच्याकडे एवढे पैसे असं म्हणून धन्यता मानतो. हा मूर्खपणा आहे. व्यवहारात सुद्धा माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे एवढे संपत्ती आहे, हा काय झाला? हा सरळ सरळ मूर्खपणा आहे. असं वाटणं सुद्धा मूर्खपणा आहे. बोलणं ही फार लांब दुर्दैवाची गोष्ट आहे. असं अंतःकरणात सुद्धा वाटू नये, जीवाला तसं वाटू नये. बायकोमुळे जर भगवंत मिळत नाही तर बायको असण्यामध्ये किंवा नसण्यामध्ये काय धन्यता आहे? असली काय नसली काय, कारण तिने भगवंत मिळत नाही. म्हणून तिच्यामध्ये कौतुक करण्याचं काहीच कारण नाहीये. काय कारण नाहीये? या घरामुळे काय भगवंत मिळणार आहे का? मग या घरामुळे जर भगवंत मिळणार नाही तर या घराचं कौतुक करण्याचं काय कारण आहे?
आपण ह्या घराचं कौतुक करत बसतो, शेतीचं कौतुक करत बसतो, बायकोचं करू, नवऱ्याचं कौतुक करतो, मुलाबाळाचं कौतुक करतो, नातवंडाचं कौतुक करत बसतो, गोतावळ्याचं कौतुक करत बसतो. माझा आमका जो नातेवाईक तो असा मोठा ऑफिसर आहे, आमका आहे तमका आहे, आपल्यालाच भरून येतं. कशासाठी? आमचा भाऊ येतो फार एवढा मोठा श्रीमंत, ह्याच्याकडे एवढा पैसा आहे, तर करायचं काय तू? अरे तुला सुद्धा जिथे उपयोग नाही त्याचा, व्यवहारात सुद्धा उपयोग नाही, भगवत प्राप्तीमध्ये तर नाहीच नाही. तुझ्याच पैशात तुला उपयोग नाही, त्याच्या पैशाचा तुला भगवंत प्राप्तीत उपयोग कसा? म्हणून तुमचा भाऊ किती श्रीमंत आहे का तुमचे नातेवाईक किती श्रीमंत आहे याला काही अर्थ नाही. भगवंताच्या दिशेने निघालेत का? वारकरी आहेत का? आम्ही आमच्या नातेवाईकांना सगळ्यांना सांगून ठेवलं, मी नाही सांगितलं तरी लोकांना कळूनच गेलं ते, यांना काही रस दिसत नाही. वारकरी असलं तर आम्ही किंमत देतो, वारकरी नसेल तर त्याला विचारत पण नाही मेला काय जगला काय. वारकरी आहे का? देवाच्या नादी लागलेला आहे का? संसारात रमलेला असेल आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही, मेला कधी जगला कधी आम्ही पाहत नाही. आम्ही तो पाळतो, तुम्ही पाळता आला तर बघा, किंमत देत नाही त्याला, कारण त्याचा उपयोग नाही. असे किती मरतात आणि किती जगतात तो, आहे की नाही? रामही आले कृष्णही आले तयाविण हे जग का ओस पडले, असे भारत आंबेंची कविता आहे. म्हणजे कोणी मेलं काय आणि कोणी जगलं काय आपल्याला काही घेणं देणं नाही. तुम्हाला वाटत असेल की अरे आपल्याला मग जगायचंय, महाराजांचं वेगळं आहे, मारा तुम्ही तिकडे. तुम्हाला कोणी सांगितलं देवाच्या नादी लागायला, है ना? तुम्हाला वाटतं आपण दहाव्याला नाही गेलो, मैत्रीला नाही गेलो तर मग आपलं कसं होणार, वाटतंय ना? मग तुम्हाला घेणं देणं कशाशी नाही, देवाशी घेणं देणं कशाशी घेणं देणं? तुम्ही त्याचं कौतुक करत बसले, काय करत बसले? तुम्हाला घेणं देणं त्याच्याशी आहे, मग देवाचा विषय आपल्यासाठी राहत नाही. ज्याला जगाशी घेणं देणं नाही, कारण हे प्रॉपर देवाच्या प्रॉपर्टीचा एक काय एक भाग आहे, छोटासा बिंदू मात्र पण नाही येतो. काय नाहीये? बिंदू मात्र पण नाही येतो. तर कोण जगतो, कोण मरतं, कोण असं करतं, कोण तसं करतं, कोण कशामध्ये गुंतलेला आहे याच्याशी घेणं देणं नाही. या संसारामध्ये अशा कशाशी मला घेणं देणं नाही ज्याच्यामुळे भगवंत प्राप्त होत नाही. ज्याने भगवंत प्राप्त होतो ती कितीही वाईट गोष्ट असली तर ती मला मान्य आहे. भगवंत ज्याच्यामुळे प्राप्त होऊ शकतो अशी कितीही चांगली गोष्ट असो किंवा वाईट गोष्ट असो, कितीही चांगला विचार असो का वाईट विचार असो, कितीही चांगली क्रिया असो का वाईट क्रिया असो, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण काय त्याच्यातून झालं पाहिजे? त्याच्यातून भगवंत दृष्ट झाला पाहिजे, भगवंत प्राप्त झाला पाहिजे, अशाशी मला घेणं देणं नाही. आणि ही भूमिका जिथपर्यंत या जीवाची आतमध्ये तयार होत नाही तिथपर्यंत भगवंताच्या दिशेचा प्रवास नाही. बाकी जे परमार्थ करताना जगात दिसते हे सगळं थोतांड आहे. हे काय आहे? ही नुसती फसवणूक आहे. म्हणून तुमच्या घरामध्ये देवाऱ्यात ठेवलेले देव ही फसवणूक आहे, आणि तुम्ही रोज जी करता पूजा ती सुद्धा फसवणूक आहे, कारण अशी भूमिका तिथे नाही आहे. ज्या दिवशी ही भूमिका होईल त्या दिवशी तुमचा देवारा नसला तरी चालणार आहे आणि असलं तरी चालणार आहे. मग असो का नसो, मग बायको असो का नसो, संसार असो का नसो, कारण तुमचं लक्ष बदललंय. काय झालंय? लक्ष बदललंय. यासाठी मी तुम्हाला एक दारुड्याचं उदाहरण सांगत असतो. दारुड्या मनुष्य तुम्ही पाहिला असेल, आपल्या शेजारी पाजारी घरात इकडे तिकडे कुठेतरी असतातच. तर हे जे दारुड्या नावाचा प्रकार आहे हा जो आहे तो कसा जगतो माहितीये? जागा झाल्यापासून झोपेपर्यंत त्याच्या आतमध्ये म्हणजे इथं आणि इथं काय असतंय? डोक्यात आणि हृदयात काय असतंय? फक्त एकच असतंय. काय असतंय? दारू. मला सांगा तो माणूस जगतो का नाही? मला सांगा त्याला बायको असते का नाही? त्याला मुलं बाळ असतात का नाही? असतात का नाही सांगा मला? असतात. दारूच्या नशेत असणारा मनुष्य, दारूची नशा ज्याला आहे त्या मनुष्याला बायको असते, मुलं बाळ असतात, सगळं असतं. आणि मला सांगा त्याचा संसार आणि तुमच्या संसार असा कितीचा फरक आहे सांगा मला? अहो मी तर उलट बघितलं, तुम्ही तर एकदम नीट आहे, धडधाकट आहे, तुमची मुलं ग्रॅज्युएटही झाली नाही, दारुड्याची मुलं इंजिनियर झाली, डॉक्टर झाली आणि मोठमोठ्या पदावर नोकरी करतात, अशी उदाहरणं पाहायला मिळतील तुम्हाला. झाली का नाही? मग तुम्ही शहाणे आहे का ते शहाणे आहेत? दारुड्या शहाणे आहे का तुम्ही शहाणे? तो मस्त आयुष्यभर मजेत करत जगला, काही झालं नाही असं दिसतं ना. दारुड्याला जागा झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त दारूशी घेणं देणं असतं, बायकोशी घेणं देणं असतं का नसतं? पण तरी बायको असते का नाही? तरी मुलं बाळ असतात, सोडतात काय त्यांना? काय आपला जसा संसार तसाच त्याचा संसार नीट व्यवस्थित होतो आयुष्यभर. असे मी दारुडे लोक पाहिले, त्यांची प्रॉपर्टी वगैरे सगळी शाबूत राहते. कोण करतात? त्यांचा भाऊ करतो, त्यांचे चुलते करतात, सगळे व्यवस्था करतात, तो काहीच नाही करत, तरी त्यांचं सगळं नीट राहते, काहीच डुबत नाही. आणि तुम्ही खूप प्रयत्न करतात तरी तुमचं सगळं लुबडलं जातंय, तुमच्या हातात काहीच राहत नाही. कसली किमया ही?
हे फक्त उदाहरण सांगतोय, तुम्ही दारू प्यायला सुरू करू नका, कारण कोणाचं सांगता येत नाही काय. दारुड्याचं जर असं होतं तर आपण काय हरकत आहे करायला. सांगण्याचा मुद्दा आहे, दारू जी आहे ही दारुड्या मनुष्य जसा काहीही करत नाही संसारात अख्ख्या आयुष्य फक्त मजा करतो त्याची व्यावहारिक दृष्ट्या, बरोबर आहे. पण तरी त्याचा संसार सगळं नीटनेटकं चालतंय, सगळं व्यवस्थित चालतंय, बरोबर आहे. आता मला सांगा, फक्त दारू शब्द काढा आणि तिथे भगवंत टाका, काय होईल सांगा. अहो दारूने जर वाचवलं, याला काहीच झालं नाही, सगळं संसार नीट चाल का. भगवंत त्याच्यापेक्षा, दारू शब्दापेक्षा श्रेष्ठ आहे ना. मग दारूची नशा जर त्याला काहीच त्रास देऊ शकत नाही, त्याचं जे व्हायचं तेच झालंय. मग भगवंताची नशा जर राहिली तर काय फरक पडेल. बायको जाईल का राहील, असू दे, राहिली तर राहील, गेली तर गेली. दारुड्याचं तसंच असतंय. दारुड्या बायकोला म्हणतो, लाद घालतो तिला, जा तुला माहेर जायचं तर जा, काय नाही, ती जाते 2 दिवसांनी परत येते. आणि एखाद्याची गेली तर जातेच ती कायमची, असं पण होतं, काय नाही. मग दारुड्या काय तिच्या घरी परत जात नाही, तो म्हणतो मरून ती जाऊ, गेली तर दुसरी. असे पण दारुडे मी पाहिलेले आहेत की दारुड्याला वैतागून त्याची बायको सगळं संसार सोडून निघून गेली, काय नाही, तो मस्त मजेत जगला आयुष्यभर. ही बायको नाही तर दुसरी करू असं तो म्हणतो. आणि नसली बायको तरी काय फरक पडतो, दारू महत्वाची. असे मी काही लोक बघितलेत दारुडे. आता जर अशी परिस्थिती आहे तर मला सांगा, तो जर असं जगू शकतो त्या नशेमध्ये, तर आपण भगवंत नावाच्या नशेमध्ये भक्त जगू शकत नाही का. आता एकदम तुम्ही ते वाईट बाजू सोडून द्या की निघून गेले वगैरे, एक बाजू तुम्ही बघा की जवळजवळ 90% दारुड्यांचा संसार उद्ध्वस्त होत नाहीत. मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, व्यावहारिक दृष्ट्या उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसतात. त्यांच्या घरात राडारड जास्त दिसते, पण जे दारू पित नाही त्यांच्या घरात पण राडारड असते, फक्त ते राडारड करतात तेव्हा दरवाजा बंद करतात. आणि दारुड्या जेव्हा राडारड गोंधळ घालतो तेव्हा दरवाजा खिडक्या उघडे ठेवतो, एवढाच फरक आहे. मग दारुड्याच्या घरात भांडणं झाली की सगळ्या जगाला कळतं, आणि दारू न पिणाऱ्या माणसाच्या घरात भांडणं झाली की सगळे दरवाजा खिडक्या बंद होतात, त्यामुळे कळत नाही. नाही तर असं एकही घर नाही की ज्याच्या घरात भांडणं होत काय आहे का नाहीये. तुम्ही तुमचंच घर बघा ना, लाटणं खाल्लंच असेल कधी ना कधी तुम्ही, म्हणजे प्रत्यक्षात घेऊ नका ते, काही शाब्दिक लाटणे खाल्ले असतील, काही प्रत्यक्षात लाटणे खाल्ले असतील, आणि तुम्ही दिलेच असतील. तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती है ना दिले का नाही, खोटं सांगू नका. तर हे जे ही गमतीचा विषय आहे ना. मग संसारात अशी जर परिस्थिती होऊ शकते, मग परमार्थामध्ये असं होऊ शकत नाही. तुम्ही भगवंताच्या नादी लागल्याने तुमचा संसार डुबेल या भ्रमात राहू नका. डुबणार असेल तर तुम्ही देवाच्या नादी नाही लागले तरी डुबणार. काय संसार जर डुबणारच असेल तर आपण देवाच्या नादी नाही लागलो तरी डुबतोच, आणि देवाच्या नादी लागलो तर नसेल डुबणार तर नाही डुबत. म्हणून देवाच्या नादी लागणं हे महत्वाचं आहे. संसारातल्या कुठल्याही गोष्टी राहोत अथवा न राहोत. आपण म्हटलो म्हणून आपली बायको मरेपर्यंत आपल्या सोबत राहील, आपला नवरा मरेपर्यंत आपल्या सोबत राहील, असं होईल का. नाही होणार. प्रकृती म्हणजे नियती आणि काळ या जगतामधल्या कुठल्याही भगवंताच्या प्रॉपर्टीला तुमच्यापासून कधी हिरावून घेईल आणि कधी तुमच्याकडे टाकेल हे आपल्याला कोणालाच माहिती नाही. कारण ते नियतीच्या आणि काळाच्या हातात आहे, म्हणजे भगवंताच्या हातात आहे. म्हणून आपल्याला भगवंताशी घेणं देणं ठेवायला पाहिजे. आली तर आली, गेली तर, म्हणून आल्या गेल्याची से न करी. आल्या गेल्याची काय से करायची. आलं तर आला, गेला तर गेला. आपला विषय काय पाहिजे, भगवंत हा आपला विषय पाहिजे. माझा तो विषय आहे, तुमचा तो विषय आहे का. जर तुमचा तो विषय असेल तर आपलं जुळलं, ठीक आहे. नाही तर तुम्ही पण नाटक केलं तर मी पण तेवढं नाटक करणार, ठीक आहे. तुमचं नाटक माझं नाटक, मग दोघांचं जुळलं. असं नको. आपल्याला काय पाहिजे, माझा पण विषय भगवंत असावा, तुमचाही विषय भगवंताचा असावा, आणि शास्त्राचा विषय भगवंत आहेच. कारण शेवटचा भाग जो आहे तस्मिन दृष्टे परावरे, म्हणजे त्याला प्राप्त करणं, तो ज्ञात होणं, त्याला दृष्ट करणं, तो हा रे श्रीहरी पाहिला, म्हणजे तो श्रीहरी पाहणं, त्या भगवंताची प्राप्ती होणं हा आपला विषय आहे. आणि ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही त्याच्या प्रॉपर्टीला सोडाल. आईबापाची प्राप्ती तेव्हाच होते जेव्हा त्यांच्या प्रॉपर्टीवरचं लक्ष जातं. खरी आईबापाची प्राप्ती केव्हा आहे, त्यांच्या प्रॉपर्टीवरचं पोराचं लक्ष गेलं तर त्याला आईबाप प्राप्त झाले. आणि जेव्हा प्रॉपर्टीवरचं लक्ष जातं तेव्हा आईबाप प्राप्त होतात, आणि प्रॉपर्टी तर आपोआपच प्राप्त होते का नाही.
तिथं अपमतच होतं. पण तसं जगात चालत नाही, जगात तसं होत नाही. आई बापावर लक्ष जे आहे ते नुसतं थोतांड राहतं, ते खोटारडेपणा असतो. आणि हा खोटारडेपणा कसा असतो हे तुम्हाला मी प्रयोग करून बघा असं म्हणून बरेच वेळा सांगत असतो. तुम्ही काही प्रयोग करण्याची पण हिंमत दाखवू शकत नाही, कारण तेवढं त्याला अंगात व्यावहारिक धारिष्ट्य पण लागतं. काही थोडेफार असतात देशपांडे सारखे, ते पोराला लाद घालून पण बाहेर काढतात. आपल्यात तेवढं धारिष्ट्य नाही. व्यावहारिक धारिष्ट्य सुद्धा एवढं काही सोपं गोष्ट नाही. पारमार्थिक धारिष्ट्य ही फार लांबची गोष्ट आहे ना. कारण मोह असतो. काय असतो? लेकरामध्ये मोह असतो. बायकोपेक्षा नवऱ्यापेक्षा लेकरात जास्त मोह असतो. आणि म्हणून तिथला मोह निघणं फार अवघड आहे. आणि मोह ही जी ती मायेची करामत आहे, भगवंताने ती तयार केलेली. आपल्या सर्वांना त्या भगवंताचीच ओढ लागो. त्या भगवंता व्यतिरिक्त त्याने निर्माण केलेल्या ह्या कुठल्याही संपत्तीची आपल्याला ओढ नसोत. यासाठी तो परमदयाळू भगवंत तुम्हा सर्वांवरच कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेलं चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम देतो. पुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे फसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाची. चंद्रविजे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी. भजी जो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी. दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी. येथ मणि श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया